किंवा येणाऱ्या कार्यकाळासाठी सॅटर्डे क्लबचा तुमचा लीडरशिप मंत्र काय? सॅटर्डे क्लबला एका साच्यामध्ये बांधलं पाहिजे, त्याला काहीतरी डिसिजन मेकिंग मेट्रिक्स असलं पाहिजे. सामाजिक संस्थेचा पाया किंवा नेटवर्किंग ऑर्गनायझेशनचा पाया हा ट्रेनिंग आहे. माणसं म्हटली ना ही इगो येतात. माणसं येतात आली की वेगवेगळ्या प्रकारची मतं प्रत्येकाची वेगळी असतात. त्यामुळे हा जो मराठीपणाचा धागा आहे जो आपल्या सगळ्यांना एकत्र जोडतो, भाषेचा धागा आपल्याला एकत्र जोडतो, त्याच्यामुळे एक इमोशनल बॉन्डिंग आहे आपल्या सगळ्या. आपण नेहमी सॅटर्डे क्लबमध्ये असं म्हणतो की उद्योजकाची जात एकच, ती म्हणजे मराठी. सर, नक्की नेटवर्किंग फोरम आल्यानंतर लोकांचा माइंडसेट कसा असावा, नेटवर्किंग माइंडसेट कसा असावा? छोट्या छोट्या गावामध्ये देखील ना खूप चांगले उद्योजक, त्यांना फक्त एक प्लॅटफॉर्म मिळाला ना तर ते ग्लोबली जातील. तुझ्यापेक्षा मोठी फर्म ही तुझ्यामध्ये अक्वायर होऊ शकते याचं कारण आहे तुझी व्हिजन. तुम्हाला बॅलन्स शीट कळली पाहिजे, तुम्हाला प्रॉफिट अँड लॉस कळला पाहिजे, तुम्हाला कॅश फ्लो म्हणजे काय कळलं पाहिजे. रोज पैसा येतोय, रोज पैसा जातोय, ही रियालिटी आहे. आणि प्रॉफिट आहे ना, हाऊ टू मॅनेज पीपल, म्हणजे स्पेशली एम्प्लॉई आणि स्टाफ. आणि माणसं घेणं ही इन्व्हेस्टमेंट आहे. नमस्कार, लक्ष्मण दाभोळकर, प्रॅक्टिसिंग चार्टर्ड अकाउंटंट आणि व्हर्च्युअल CFO. MSMEसाठी काहीतरी वेगळं करायचं आहे हा एक ग्रुप आपण घेऊन 2026मध्ये आपण बिझनेस पॉडकास्ट, बिझनेस संवाद, बिझनेस गप्पा घेऊन आलो आहोत. आणि ह्याचाच एक भाग म्हणून आपण आज लीडरशिप, नेटवर्किंग आणि बिझनेस मेंटॉरिंग ह्या विषयावर गप्पा मारण्यासाठी आपल्याकडे जे आज व्यक्तिमत्व आहे त्यांच्याबद्दल मला सांगणारी शब्द अपुरे पडतील, पण त्याच्या कार्याचा आवाका एवढा मोठा आहे. ते स्वतः एक इंजिनियर आहेत आणि त्यांनी बिझनेस ब्रँड इक्विटीमध्ये डॉक्टरेट केलं आहे. कोणत्याही गोष्टीसाठी म्हणजे बिझनेससाठी स्पेशली MSME मोठं होण्यासाठी फाउंडेशन गरजेचं असतो. मग तो फाउंडेशन इमारतीचा असो, संस्काराचा असो, समाजाचा असो किंवा मग करिअरचा असो. आणि ह्या तिन्ही गोष्टीवर आदर्श निर्माण करणारे आपले व्यक्तिमत्व. त्यांनी BE इंजिनिअरिंग करून निर्माण ग्रुपची स्थापना करून त्यांनी इमारतीमध्ये 40पेक्षा जास्त प्रोजेक्ट केले, 14 लाख स्क्वेअर फूट बांधकाम केलं आणि 30 वर्षाचा प्रदीर्घ कालावधी. ते सामाजिक कार्यकर्ते असताना संघाचं जनकल्याण याचे महाराष्ट्र प्रांताचे अध्यक्ष आहेत. तसंच मराठी बांधकाम असोसिएशनचे उपाध्यक्ष आहेत. त्यांनी रोटरी क्लब ऑफ बॉम्बेचे माजी अध्यक्ष आहेत. आणि त्यांच्याबद्दल अजून काय सांगू मी, त्यांनी हजारो बिझनेसमॅनना त्यांच्या नेतृत्वाने, त्यांच्या धडाडीच्या विचारांनी पुढे नेण्यासाठी नेहमी ते उभे असतात. असे आपले व्यक्तिमत्व जे आज आपल्या पोटाला लागले आहेत ते नन अदर दॅन डॉक्टर अजित मराठे सर. नमस्कार सर. नमस्कार. विटा माती याच्याशी नाळ जोडलेले तर आहेच, पण त्याच्यापेक्षा हजारो बिझनेसमॅनला कसं भक्कम करता येईल, कसं पुढे नेता येईल, त्यांचे वक्तृत्व ही लोकांना मंत्रमुग्ध करणारे आणि आपल्या सॅटर्डे क्लबसारख्या 7,000 मेंबरचे फॅमिली मेंबर म्हणजेच आपले डॉक्टर अजित मराठे सर. मी तर आज खरंच सांगू तर नर्वस आहे सरांची पॉडकास्ट येताना, बिकॉज एवढं मोठं व्यक्तिमत्व आज माझ्या पॉडकास्ट लाभलं आहे. तर मी सर थोडं सांभाळून घ्या पॉडकास्ट घेताना, कारण की तुमच्याबरोबर गप्पा मारताना थोडंसं मी पण नर्वस आहे, पण मला विश्वास आहे की तुम्ही हा नर्वसनेस माझा तुमच्या ह्याच्यातनं दूर कराल. सो मी परत एकदा वेलकम करतो डॉक्टर अजित मराठे सर. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार लक्ष्मण. आणि कुठल्याही प्रकारे नर्वस व्हायचं कारण नाही. एक उद्योजक जसा उद्योजकाशी गप्पा मारतो तशा आपण गप्पा मारूया. हो सर, पण कसं आहे की तुमचं व्यक्तिमत्व, तुमचं कामाचा आवाका एवढा आहे की मी काय विचारू काय नको विचारू असं झालं आहे माझं. सो आपण सुरुवात करूया आजच्या पॉडकास्टला. आणि ह्या पॉडकास्टची थीम आहे की हाऊ टू प्रिपेअर MSME फॉर 100 करोड. आणि नक्कीच सरांच्या कार्याचा, सरांच्या अनुभवाचा आणि सरांच्या एक्सपिरियन्सचा MSME बिझनेस, स्टार्टअप बिझनेस, स्मॉल स्केल बिझनेसला हेल्प होऊ शकतं. आणि आत्ताच एक नवीन यशाचा तुरा सरांच्या ह्याच्यामध्ये सॅटर्डे क्लबसारख्या मराठी नेटवर्क फोरममध्ये सरांचं मॅनेजमेंट ट्रस्टीमधून नियुक्त झाले आहेत. तर सरांना मी सर्वप्रथम अभिनंदन करतो, शुभेच्छा देतो वाटचासाठी आणि आपल्या पॉडकास्टला सुरुवात करतो. धन्यवाद. सर, माझा आजचा पहिला प्रश्न त्याच रिलेटेड आहे की एक साधारण मेंबर ते मॅनेजिंग ट्रस्टी 7,000 फॅमिलीचं तुम्हाला नेतृत्व करायचं आहे, कुटुंब प्रमुख आहात. तर हा तुमचा प्रवास जर आम्हाला सांगू शकाल तर एक मोटिवेशन असेल आम्हाला. मी साधारणतः 2006 साली भिडे साहेबांच्या संपर्कात आलो. आणि मी असं नेहमी म्हणतो की भिडे साहेबांच्या संपर्कात आल्यावर मी भिडेमय झालो. भिडेमय झालो म्हणजे काय, त्यांचं जे व्यक्तिमत्व होतं, जी पर्सनॅलिटी होती त्यांची एवढी प्रभावित करणारी होती. म्हणजे त्यांचा आवाजातला तो एक वेगळेपणा, त्यांची सांगण्याची पद्धत, त्यांचं कमांडिंग
वक्तृत्व आणि खास करून मराठी समाजासाठी आणि मराठी उद्योजकांसाठी असलेली त्यांची तळमळ आणि खास करून मराठी उद्योजकांनी किंवा मराठी माणसांनी उद्योग व्यवसायात यावं आणि मराठी माणसांनी श्रीमंत व्हावं याच्यासाठी तो त्यांचा एक आग्रह होता, तळमळ होती आणि तेच आयुष्यभर जगले. आणि त्यामुळे भिडे साहेबांच्या या व्यक्तिमत्वामुळे जो प्रभाव पडला, असं वाटायला लागलं की अरे आपणही काहीतरी करत जावं. आणि मग भिडे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मी वेगवेगळ्या ठिकाणी सॅटर्डे क्लबचे चॅप्टर स्थापन करण्यासाठी असेल, मेंबरना भेटण्यासाठी असेल, सॅटर्डे क्लबचं ऑर्गनायझेशनल सेटअप करण्यासाठी असेल, असं महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात जायला लागलो. तिकडनं खूप चांगले संबंध तयार झाले लोकांची. आणि दुसरं काय झालं, एक संघाचा RSSचा पाया असल्यामुळे थोडी संघटनात्मक बांधणी कशी करायची याची पार्श्वभूमी चांगली आहे माझी. त्याच्यामुळे तो माझा एक आवडता विषय आहे, ऑर्गनायझेशनल सेटअप कसा करायचा. तर त्याच्यामुळे काय झालं की संघटना कशी बांधायची, कारण सॅटर्डे क्लब काय होता, सुरुवातीला मेंबर त्या ठिकाणी एकत्र यायचे, मीटिंग करायचे, पण असा प्रॉपर त्याला ऑर्गनायझेशनल सेटअप नव्हता. पण नंतर ज्यावेळेला सॅटर्डे क्लबचा आपण NGO केला, त्याच्यानंतर मग तिथे CGC, CGB, त्याच्यानंतर गव्हर्निंग काउन्सिल, अशा सगळ्या बोर्ड ऑफ ट्रस्टीज, अशा सगळ्या ज्या सिस्टीम्स आणल्या, मग SOPs आणल्या, असं करता करता माझाही एक सॅटर्डे क्लबमधला प्रवास चालू झाला. आणि लक्ष्मण, या सगळ्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट माझ्या आयुष्यात जी मला मिळाली असेल ती म्हणजे एवढ्या हजारो उद्योजकांचा सहवास. वा. आणि त्यांच्या सहवासामुळे, त्यांच्या माझ्याबरोबर गप्पांमुळे, त्यांनी त्यांचे अनुभव शेअर केल्यामुळे, त्यांनी त्यांचे चॅलेंजेस सांगितल्यामुळे मी समृद्ध व्हायला लागलो. आणि या समृद्धीमधून एक मोठा विचार तयार झाला की आपण मराठी समाजासाठी काय करायला पाहिजे, काय करू शकतो. आणि मी ते मांडत गेलो. आणि त्याच्यामुळे कदाचित सॅटर्डे क्लबच्या बोर्ड ऑफ ट्रस्टीजनी माझ्यावरती एक विश्वास दाखवला आणि ते मला म्हणाले की नाही, याच्या पुढची एक 3 वर्ष सॅटर्डे क्लबची धुरा चेअरमन मॅनेजिंग ट्रस्टी म्हणून तू सांभाळावी, असं त्यांनी मला सांगितलं. आणि त्यांच्या आदेशाचं मी पालन केलं. सर, तुम्ही आता आदेशाचं पालन केलंच आहात, तर एक तुमच्या बाबतीत लोकांकडनं ऐकण्यापेक्षा मी पण अनुभवलं आहे, यू आर अ व्हिजनरी लीडर आणि तुमच्या SOPवर जास्त फोकस आहे. सो येणाऱ्या 3 वर्षासाठी किंवा येणाऱ्या कार्यकाळासाठी सॅटर्डे क्लबचा तुमचा लिडरशिप मंत्र काय? कसं आहे, भिडे साहेबांनी ज्यावेळेला सॅटर्डे क्लब चालू केला ना, त्यावेळेला जस्ट सुरुवात होती. म्हणजे एखादा उद्योजक ज्याचा जेव्हा व्यवसाय चालू करतो तेव्हा कसं असतं, त्याचा उत्साह असतो, एनर्जी असते, त्याच्या आजूबाजूच्या लोकांना त्याच्याबद्दल कौतुक असतं, त्याच्यामुळे ते त्याला काहीतरी व्यवसाय देण्यासाठी रेफरन्सेस देतात. सॅटर्डे क्लबचा प्रवासही असाच झाला. भिडे साहेबांनी त्यांची कन्सेप्ट मांडली, एकमेका सहाय्य करू अवघे श्रीमंत. बरोबर. ही लोकांना आवडली. मग लोक म्हणाले, अरे माझ्या ओळखीत एक उद्योजक आहे, माझ्या ओळखीत एक उद्योजक आहे. असे करून उद्योजक जोडले जायला लागले वेगवेगळ्या शहरामध्ये. आणि त्यावेळेला मात्र 700 रुपयेच फी होती. कुठलाही फार काही ऑर्गनायझेशनल सेटअप नव्हता. एक 7 लोकांनी मिळून गोरेगावला एका आपल्याच कार्यकर्त्याच्या गच्चीवरती सॅटर्डे क्लबची स्थापना केली होती. शिवाजी पार्कला बसून सॅटर्डे क्लबची प्रतिज्ञा लिहिली गेली. म्हणजे जसा एक उद्योजक करतो ना की प्रोप्रायटरशिप असते, तर त्याच पद्धतीने तो चालत होता. आणि तो असा अनेक वर्ष चालला. 2010 नंतर मात्र याला थोडं संघटनेचं स्वरूप यायला लागलं, कारण संख्या वाढायला लागली. तेव्हा असं लक्षात यायला लागलं की सॅटर्डे क्लबला एका साच्यामध्ये बांधलं पाहिजे, त्याला काहीतरी डिसिजन मेकिंग मेट्रिक्स असलं पाहिजे. त्याच्यामुळे त्याची एक आपण रचना तयार करायला सुरुवात केली. आणि भिडे साहेब गेल्यानंतर जेव्हा दुगाडे साहेबांनी मॅनेजिंग ट्रस्टी अँड चेअरमन म्हणून काम हातात घेतलं, त्यावेळेला सॅटर्डे क्लब ग्रोथ पाथवर होता एकदम. आणि त्या ग्रोथ पाथवर असताना दुगाडे साहेबांनी अतिशय चांगल्या पद्धतीने त्याला एक चालना दिली. आणि आज सॅटर्डे क्लब, म्हणजे भिडे साहेब गेले तेव्हा आपले साधारणतः 1600-1800 मेंबर्स होते, आज 7000 प्लस मेंबर झाले. त्यामुळे प्रत्येक टप्प्यावरती ना संघटनेच्या गरजा बदलतात. जशा एखाद्या व्यावसायिकाच्या आयुष्यामध्ये जसा व्यवसाय वाढायला लागतो तशा त्याच्या गरजा बदलतात, त्याची रिक्वायरमेंट वेगळी बदलते, त्याला रेफरन्सेस वेगळ्या प्रकारचे लागतात, त्याला त्याचं सर्कल वेगळ्या प्रकारचं लागतं. तसंच सामाजिक संस्थेचं देखील आहे. आणि त्यातूनही सॅटर्डे क्लब ही उद्योजकांची संस्था आहे. त्याच्यामुळे भिडे साहेबांच्या काळामध्ये 1 मॅन डिसिजन मेकर होता, भिडे साहेब डिसिजन मेकर होते. दुगाडे साहेबांच्या काळामध्ये बऱ्यापैकी थोडी सिस्टीम लागायला सुरुवात झाली होती. पण आता मात्र जर का
पुढच्या एक 4-5 वर्षामध्ये म्हणजे माझा असा अंदाज आहे की सॅटर्डे क्लबमध्ये कमीत कमी 50,000 मेंबर्सची संख्या होईल. हो. आणि जर का 2030 पर्यंत 50,000 मेंबर्सची संख्या होणार असेल तर आज आपल्याला फाउंडेशन, तू जे पाया म्हणतोयस, तो पाया असा रचायला लागेल की त्याच्यामधून 50,000 मेंबरना सर्व्हिस देऊ शकेल, त्यांच्या बिझनेसला इम्पॅक्ट करू शकेल, अशा प्रकारचा एक पाया तयार करणं, प्रोसेसेस तयार करणं, सिस्टीम तयार करणं, याच्यावरती आता काम चालू आहे. म्हणून याच्यापुढे सॅटर्डे क्लबमध्ये प्रत्येक गोष्ट आता आपण ॲपवर टाकतोय. म्हणजे प्रत्येक मेंबरची नोंदणी ॲपवर आहे. तुम्ही जर का ॲपवर गेलात तर तुम्हाला एका कॅटेगरीचे किती मेंबर आहेत, सॅटर्डे क्लबनी मागच्या वर्षात किती व्यवसाय केला, काहीशे कोटीचा व्यवसाय सॅटर्डे क्लबच्या सगळ्या मेंबरनी केला, त्याची नोंद मिळेल. आत्तापर्यंत क्युम्युलेटिव्ह व्यवसाय किती केला याची नोंद मिळेल. कोणी रेफरन्स कोणाला दिला, व्हिजिटर कोण आले होते, अशा प्रत्येक गोष्टीचा रेकॉर्ड ठेवणं आणि या प्रत्येक गोष्टी ही प्रोसेसप्रमाणे करणं, प्रोसेस ड्रिव्हन ऑर्गनायझेशन करणं येणाऱ्या काळामध्ये हे याच्यापुढे सॅटर्डे क्लबचं मुख्य लक्ष आहे आणि त्या दिशेने वाटचाल सुरू आहे. सो तुम्ही आता बोलता एक 2 विषय सांगितले की तुम्ही वेगळ्या गोष्टींनी त्या SOP करताय, सिस्टम करताय किंवा संघटना बळकट करण्याचा प्रयत्न करताय. सो हाऊ यू ॲज अ टेकिंग नेक्स्ट जनरेशन लिडरशिप, म्हणजे पुढच्या जनरेशन तुम्ही काय असा सध्या पाया आपण ठेवायचा प्रयत्न करतोय? सो सगळ्यात पहिली गोष्ट ना, हे मी नाही करत आहे, ही पूर्ण टीम आहे. येस. आणि सॅटर्डे क्लब हे एका व्यक्तीचं कामच नाही आता, हे सगळ्यांनी मिळून करायचं काम आहे. त्याच्यामुळे आपल्याकडे एक IT टीम आहे. ती IT टीम पूर्णपणे IT वरती फोकस करते, त्याचा ॲप डेव्हलप करणं. एक आपल्याकडे SOPची टीम आहे वेगळी. ती SOP टीम हे इन्शुअर करते की महाराष्ट्रातल्या प्रत्येक रिजनमधल्या प्रत्येक चॅप्टरमध्ये हे SOPs इम्प्लिमेंट होतील. नवीन लिडरशिप तयार करण्यासाठी आपण एक लिडरशिप प्लॅन येणाऱ्या काळामध्ये करतोय. आत्ता आपण एक घर वापसी नावाचा एक कार्यक्रम चालू केलाय. या घर वापसी कार्यक्रमामध्ये असे अनेक सॅटर्डे क्लबचे सभासद आहेत जे गेल्या काही वर्षामध्ये त्यांचा व्यवसाय वाढल्यामुळे असेल, त्यांनी शहर सोडून दुसरीकडे गेल्यामुळे असेल, काहीतरी छोट्या मोठ्या तात्पुरत्या गोष्टी झाल्यामुळे असेल, नाराजी झाल्यामुळे असेल, हे सॅटर्डे क्लबमध्ये सोडून गेलेल्यांची संख्या पण काही हजार आहे. अशा लोकांना सॅटर्डे क्लबमध्ये परत आणण्याचं देखील आता काम चालू आहे. म्हणजे नवीन लिडरशिप करण्याच्या दृष्टिकोनातून ट्रेनिंग करणं, जुने गेलेले लोक सोडून गेलेत त्यांना परत आणणं, नवीन शहरामध्ये सॅटर्डे क्लबची वाढ करणं, अशा प्रकारे हे सॅटर्डे क्लबचं काम चालू आहे. तू जो विचारलास की नवीन लिडरशिप डेव्हलप करण्याच्या दृष्टीने काय करतोय, सो कुठलाही सामाजिक संस्थेचा पाया किंवा नेटवर्किंग ऑर्गनायझेशनचा पाया हा ट्रेनिंग आहे. जोपर्यंत त्याला प्रशिक्षण चांगलं मिळत नाही प्रत्येक उद्योजकाला, प्रत्येक मेंबरला, तोपर्यंत ती संघटना वाढत नाही. त्याच्यामुळे आपण वेगवेगळ्या प्रकारचे ट्रेनिंग इथे इंट्रोड्यूस करतोय. म्हणजे येणाऱ्या काळामध्ये तर आपण आपल्या ॲपवरती व्हिडिओ बेस्ड ट्रेनिंग्स पण टाकणार आहे. ग्रेट. म्हणजे आत्ता आपल्याकडे एक मेंबरशिप डेव्हलपमेंट प्लॅन आहे, MDP म्हणतो आपण त्याला. ते MDPचे छोटे छोटे मॉड्यूल्स करून ते आपण ॲपवर टाकणार आहे की जेणेकरून नवीन आलेल्या मेंबरला ताबडतोब माहिती असेल की सॅटर्डे क्लब काय आहे, उद्दिष्ट काय आहे, भिडे साहेब कोण होते, त्यांनी कशी स्थापना केली, आणि मग त्याच्यावर आधारित एखादी त्याची टेस्ट छोटीशी घेणं, काइंड ऑफ इंडक्शन करणं त्याचं, असं सगळं काम चालू आहे. मग दुसरा आहे आपल्याकडे एक LDP, लिडरशिप डेव्हलपमेंट प्लॅन. त्याच्यामध्ये असे लोक आयडेंटिफाय करणं की ज्या लोकांना काहीतरी समाजासाठी कॉन्ट्रीब्यूट करायचं आहे, स्वतःचा व्यवसाय वाढवत असताना समाजासाठी त्यांना काहीतरी देण्याची इच्छा आहे, अशा लोकांना या ठिकाणी आणणं आणि त्यांची एक मानसिकता तयार करणं, त्यांना ॲक्च्युअल ट्रेनिंग देणं, सॅटर्डे क्लबच्या प्रोसेसेस, सिस्टीम, सॅटर्डे क्लबची विचारधारा, या सगळ्याशी त्यांना एकरूप करणं आणि त्याच्यामधून नवीन लिडरशिप हळूहळू डेव्हलप करणं, अशा प्रकारचं हे सगळं काम चालू आहे. एक दुसरा विषय असा आहे की सॅटर्डे क्लबच्या लिडरशिपमध्ये नवीन लोक आणणं आणि नवीन उद्योजक करण्यासाठी पण सॅटर्डे क्लब काम करत आहे. म्हणजे आपल्याकडे एक यंग एंटरप्रिनर सेल आहे. त्या यंग एंटरप्रिनर सेलमध्ये कॉलेज लेवलपासूनच्या विद्यार्थ्यांनाच आपण टॅप करतो आणि त्यांना आत्तापासूनच त्यांच्या मनामध्ये उद्योग व्यवसाय करण्याचे विचार टाकत राहतो. कारण उद्योग व्यवसाय करणं म्हणजे काय माहिती आहे, मानसिकता तयार करणं. ही जर का या यंग एजमध्ये मानसिकता तयार केली ना आपण, तर तो उद्या त्याचं शिक्षण संपल्यावर व्यवसायच करेल, नोकरी करत बसणार नाही. त्याच्यामुळे
नवीन येणाऱ्या तरुणांना उद्योजक बनवणं ह्याच्यावर काम चालू आहे. ते तरुण सॅटर्डे क्लबमध्ये आले की त्या सॅटर्डे क्लबमधल्या लोकांची लिडरशिप वाढवणं त्याच्यासाठी काम चालू आहे. आणि सॅटर्डे क्लबमध्ये यंग लोक येतील. म्हणजे मला असं वाटतं की सगळ्या बोर्ड ऑफ ट्रस्टीजमध्ये मीच सगळ्यात यंग आहे. सो बोर्ड ऑफ ट्रस्टीजनी पण हा निर्णय घेतलाय की यंगस्टर पुढे आले पाहिजे. आणि तसंच आपण सॅटर्डे क्लबमध्ये वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या रिजनमध्ये वेगवेगळ्या शहरातले यंग लिडरशिप आता आपण तयार करतोय. म्हणजे सर आपण असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही की पुढे जाऊन बिझनेस चालू करायचं म्हटलं की सॅटर्डे क्लब जॉईन केलाच पाहिजे. हे एक शास्त्र आणि हे एक रिचर्स होऊन जाणार आहे. म्हणजे सॅटर्डे क्लब हा एक प्लॅटफॉर्म असा ज्याला मी म्हणतो कल्पवृक्ष आहे. कल्पवृक्ष आहे. या कल्पवृक्षाच्या खाली जर का तुम्ही येऊन मनामध्ये जी काही कामना कराल ती पूर्ण करण्याची ताकद या कल्पवृक्षामध्ये. त्याच्यामुळे ज्या कोणी व्यवसाय चालू केलाय करायचा आहे त्यांनी सॅटर्डे क्लबमध्ये यावं. त्याच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील. वा. आणि देव करो ही इच्छा आपली सर्वांची पूर्ण होईल. बिकॉज मी पण सॅटर्डे क्लबचा पार्ट आहे तर सर्वांची इच्छा पूर्ण होईल. सो ह्याच्यात रिलेटेड एक प्रश्न असा आहे की आता एवढी संघटना मोठी होते आणि संघटना म्हटली की माणसं आली, माणसं म्हटलं की नृत्य आलं, नृत्य म्हटलं की कॉन्फ्लिक्ट आलं. सो व्हॉट इज अ कॉन्फ्लिक्ट रिझोल्युशन मेकॅनिझम यू प्लॅन ऑर यू डिसाइडेड? तुमचं काय असं डिसाईड केलंय का? माणसं म्हटली ना की इगो येतात. माणसं येतात आली की वेगवेगळ्या प्रकारची मतं प्रत्येकाची वेगळी असतात. एक चांगलं काय झालं की सॅटर्डे क्लबचं जे काही कल्चर आहे ना हे कल्चर कौटुंबिक आहे. राईट. एखाद्या कुटुंबामध्ये देखील आई वडील आणि मुलगा यांच्यामध्ये मतभेद असू शकतात, त्यांचे विचार वेगवेगळे असू शकतात, पण ते कुटुंब म्हणून बांधलेले असतात. बरोबर आहे. सॅटर्डे क्लबमध्ये काय झालं, भिडे साहेबांनी पहिल्यापासून सॅटर्डे क्लबचं कल्चर हे कौटुंबिकच ठेवलं. ते नेहमी कुठल्याही कार्यक्रमाला जात असताना त्यांच्या सौभाग्यवतींना बरोबर घेऊन जायचे, त्यांची सगळ्यांची ओळख करून द्यायचे. ते कुठल्याही कार्यक्रमाला गेले की त्यांच्या आई कशा प्रकारे त्या काळी व्यवसाय करत होती याची उदाहरणं द्यायचे. आणि भिडे साहेबांचं एक नेतृत्व असं होतं की ते फादरली फिगर होते. म्हणजे त्यांच्या जवळ गेलं की लोकांना असं वाटायचं अरे हे माझ्या वडिलांसारखेच आहे. हो. म्हणजे मी गमतीत असं म्हणतो की मला माझ्या आयुष्यात 2 वडील आले. एक माझे वडील बायोलॉजिकल फादर आणि एक माझे रिच डॅड. रिच डॅड म्हणजे ज्यांनी श्रीमंत व्हा असा मंत्र दिला असं सांगणारे हे आमचे वडील होते, भिडे सर. त्यामुळे भिडे साहेबांनी हे जे काही कौटुंबिक कल्चर ठेवलं ना त्यामुळे सॅटर्डे क्लबमध्ये आलेल्या प्रत्येक उद्योजकाची प्रत्येक मेंबरची पण हीच धारणा होऊन जाते की आपण या कुटुंबाचे सभासद आहोत. आणि कुटुंबामध्ये मतभेद होतात, कुटुंबामध्ये मतभिन्नता असू शकते, पण आपण कुटुंब म्हणून एक आहोत. आणि त्याच्यामुळे कुटुंब म्हटल्यानंतर ज्या काही गोष्टी करायला लागतील त्या बोर्ड ऑफ ट्रस्टीज कडून पण केल्या जातात, त्या सेक्रेटरी जनरल आणि ती जी टीम आहे त्यांच्याकडून पण केल्या जातात. मी खास करून हे बघतो की ज्या ज्या ठिकाणी मी सॅटर्डे क्लबसाठी एखाद्या नवीन शहरात गेलो, समजा जळगावमध्ये गेलो, उद्या अमरावतीत गेलो, नागपूरला गेलो, मी हे एन्श्युअर करतो की मी तिथल्या कार्यकर्त्यांच्या घरी जाईन, त्यांच्या घरच्यांशी संवाद साधीन. कारण तो आपल्याला कार्यक्रमात भेटतो, तो आपल्याला उद्योजक म्हणून माहिती असतो, पण त्याच्या घरी काय चाललंय, त्याच्या घरी कोण कोण आहे, त्याची मुलं काय करतात, त्याच्या घरी काही अडचणी आहेत का, हे समजून घेणं जे आहे, या सगळ्यामधून तो एक कौटुंबिक धागा तयार होतो. आणि हे भिडे साहेबांनी लावलेलं कल्चर आहे ते आता आम्ही फक्त पुढे घेतो. त्याच्यामुळे कॉन्फ्लिक्ट होत नाही असं नाही, मतभिन्नता होत नाही असं नाही, पण ज्यावेळेला हा विचार पुढे असतो की मतभिन्नता ही नंतर आहे, पहिलं कुटुंब आहे. सर, SCGT ॲज अ नेटवर्किंग फोरम ह्याचं तुम्ही एका वाक्यात जे अपकमिंग बिझनेसमॅन आहेत त्यांना तुम्ही कसं एक्सप्लेन कराल? SCGT ॲज अ नेटवर्किंग फोरम. SCGT ही व्यावसायिकांची संघटना आहे, ही प्रोफेशनल संघटना आहे, पण कौटुंबिक संघटना आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बाकी संघटना संस्था काही असल्या, कितीही असल्या, चांगल्या असल्या, आणि मी काही त्यांना वाईट नाही म्हणणार, तर चांगल्याच आहेत, प्रत्येकजण आपापल्या ठिकाणी चांगलं काम करतोय, पण मराठीपणाचा जो धागा आहे, मराठीपणाचा जो आपलेपणा आहे, आता एक महाराष्ट्र दिन येतोय, या महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने आपण सगळ्यांनी जर काही संकल्प केला की आपण सगळे मराठी एकमेकांना धरून पुढे जाऊ. कारण पूर्वी असं म्हणायचं की मराठी माणूस कसा असतो, पाय घेतो, खेकड्यासारखा, की तो एकमेकाचा पाय घेतो. तसं न होता मराठी माणूस हा
दहीहंडीसारखा थर रचणारा असला पाहिजे, येस. की एकमेकांना खांदे देऊन आपण एकमेकांना त्यांच्या त्यांच्या आयुष्यात त्यांच्या त्यांच्या व्यवसायात मोठा होण्यासाठी मदत करूया. त्यामुळे हा जो मराठीपणाचा धागा आहे, जो आपल्या सगळ्यांना एकत्र जोडतो, भाषेचा धागा आपल्याला एकत्र जोडतो, त्याच्यामुळे एक इमोशनल बॉन्डिंग आहे आपल्या सगळ्यामध्ये. सर हे भाषेचं आता एक SCGTची एक नवीन व्हिडिओ क्लिप रिलीज झाली, त्यात पण त्यांनी तेच सांगितलं की आपण मराठी आहोत, भाषा आणि हे सगळं वेगळं. आपल्याकडे ना अनेक जाती आहेत, पंथ आहेत, पण आपण नेहमी सॅटर्डे क्लबमध्ये असं म्हणतो की उद्योजकाची जात एकच, ती म्हणजे मराठी उद्योजक. आणि ज्यावेळेला मी असं म्हणतो ना, त्यावेळेला मी जातीच्याही पुढे जाऊन मी म्हणतो की पुरुष आणि महिला हा देखील भेद असता का म्हणे. ट्रू. पुरुषही उद्योजक आहे, महिलाही उद्योजक आहे, तिला देखील पुरुषाच्या बरोबरीनेच उद्योजिका म्हणून आपण ट्रीट केलं पाहिजे. त्यामुळे आपल्या सगळ्यांची जात एकच, उद्योजक. वा. सर नॉर्मली सॅटर्डे क्लबमध्ये किंवा कोणत्याही नेटवर्किंगमध्ये लोक आल्यानंतर त्यांना असं वाटतं व्हिजिटिंग कार्ड करणं म्हणजे बिझनेस येणं किंवा लोकांना भेटणं आणि म्हणजे सर नक्की नेटवर्किंग फोरम आल्यानंतर लोकांचा माइंडसेट कसा असावा, नेटवर्किंग माइंडसेट कसा असावा? नेटवर्किंगची एक मुख्य कन्सेप्ट काय माहिती आहे का, या ठिकाणी विकायला येऊ नका. म्हणजे बऱ्याचदा लोकांना असं वाटतं मी आता सॅटर्डे क्लबचा मेंबर झालो, मी नव्याने उद्योग व्यवसाय चालू केला आहे, आता मी इथे गेलो की उद्यापासून मला व्यवसाय मिळायला लागेल. मित्रांनो, व्यवसाय मिळतो, पण व्यवसाय मिळवण्यासाठी काही तुम्हाला सिस्टीम फॉलो करायला लागते, काही कल्चर आत्मसात करायला लागतं, तुम्ही त्या ग्रुपमध्ये पहिले तुमच्याबद्दल माहिती व्हायला लागते. म्हणून सॅटर्डे क्लबमध्ये ज्यावेळेला एखादा माणूस येतो त्यावेळेला आम्ही त्याला आवर्जून सांगतो की इथे विकायला येऊ नको. तर लक्ष्मण, असं का? कारण विकणारा कोणालाच आवडत नाही. कोणाला आवडत नाही, बरोबर. मी समजा तुला काहीतरी विकायला आलो की तू माझ्यापासून लांब पड, कारण तुला माहिती आहे की हा माझ्या खिशात हात घालायला. बरोबर, अगदी बरोबर. त्यामुळे विकणारा कोणालाच आवडत नाही. दुसरी गोष्ट काय, आपल्याकडे एक परंपरागत काही म्हणी आहेत, त्याच्यामध्ये एक वाक्य आपल्याला डोक्यावर ठसवलं गेलंय, सेल्समन अँड डॉग्स आर नॉट अलाउड. त्यामुळे सेल्समन हा आपल्या दृष्टीने काहीतरी आम्हाला विकणारच आहे, असा तिरस्कार करावा असा माणूस आहे. राईट वर्ड आहे. इथे आपण सगळ्यात पहिले लोकांना सांगतो इथे विकायला येऊ नका. लोक म्हणतात करायचं काय? इथे येऊन तुमचा ब्रँड एस्टॅब्लिश करा. ब्रँड एस्टॅब्लिश करायचा म्हणजे काय, सगळ्यात पहिली गोष्ट एक लक्षात ठेवायचं की आपण प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस काही विकत असलो ना, तरी तशा प्रॉडक्ट आणि सर्व्हिस विकणाऱ्या या जगात हजारो लोक आहेत. मग तुमच्याकडूनच का घेतील? तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही त्याला आवडलात की नाही, तुमच्याबद्दल त्याला पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स येतात की नाही. म्हणून सॅटर्डे क्लबमध्ये आपण लोकांना असं म्हणतो की इथे येऊन पहिले तुमचा ब्रँड बनवा, समोरच्याच्या डोक्यामध्ये स्वतःची एक अशी प्रतिमा निर्माण करा की याच्या पुढे ती प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस लागलं तर तुम्हीच आठवले पाहिजे. त्याच्यामुळे ब्रँड एस्टॅब्लिश करण्यासाठी सॅटर्डे क्लबमध्ये या. एकदा का तुम्ही त्या 40, 50, 60 मेंबर्सच्या डोक्यामध्ये तुमचा ब्रँड एस्टॅब्लिश केला नाही, हा माणूस आहे ना हा खूप सिन्सिअर आहे, हा माणूस आहे ना हा चांगली सर्व्हिस देतो, हा माणूस आहे ना हा कधी फसवणार नाही, अशा प्रकारचा तुमचा एकदा ब्रँड तयार झाला ना की लोक परत 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 तुम्हाला ऑर्डर देत राहतात. मग आता ब्रँड एस्टॅब्लिश करायचा असेल तर काय करायला लागेल? ट्रस्ट निर्माण करायला लागेल, सातत्यपूर्ण व्यवहार करायला लागेल. तुम्हाला त्या ठिकाणी येऊन फक्त मला धंदा घ्यायला आलोय याच्याऐवजी मी इथे काहीतरी कॉन्ट्रीब्यूट करायला आलोय, मी इथे लोकांना मदत करतो, अशा सगळ्या गोष्टी देखील तुम्हाला करायला लागतील. त्याच्यामुळे तुमचा एक ब्रँड एस्टॅब्लिश होईल. म्हणून सॅटर्डे क्लबमध्ये किंवा नेटवर्किंग करत असताना नेहमी हे लक्षात ठेवलं पाहिजे की नेटवर्किंगमध्ये बिझनेस हा बाय प्रोडक्ट आहे. मैत्री बनवणं हे पहिलं काम आहे. सर एक लिबर्टी घेतो पॉडकास्टमध्ये, आपण सॅटर्डे क्लबमध्ये बोलतो, पण एक पर्सनल प्रश्न विचारतो तुम्हाला मधीच. इंजिनिअरिंग तुम्ही केलं आणि तुम्ही डॉक्टरेट केलं ब्रँड इक्विटीमध्ये, का असं म्हणजे एकदम डायरेक्ट इंजिनिअरिंग टू डॉक्टरेट इन ब्रँड इक्विटी, असं काही वेगळं असं तुम्हाला फोर्स झालं किंवा? माझ्या डॉक्टरेट करण्याची खरी प्रेरणा माझी बायको. ओके. आणि दुसरं घरामधलं कल्चर, म्हणजे माझ्या घरामध्ये सगळे शिक्षक आहेत. ओके. माझे वडील प्रोफेसर होते इंजिनिअरिंग कॉलेजला, माझी आई शाळेमध्ये शिक्षिका होती, माझी बायको कॉलेजला लेक्चरर होती, माझी बहीण कॉलेजला लेक्चरर प्रोफेसर आहे, ती आता मुलुंड कॉलेज ऑफ कॉमर्सची प्रिन्सिपॉल झाली आहे. सो असं घरामध्ये सगळं शिक्षकी वातावरण, आणि मी एकटाच बिल्डर. ओके. त्याच्यामुळे घरामध्ये संस्कार हे शिक्षण घेण्याचे काय,
पण दुसरं काय झालं की आम्ही जेव्हा निर्माणची स्थापना केली त्याच्यानंतर खूप पहिले काही वर्ष 6-7 वर्ष खूप स्ट्रगल केला आणि ते करत 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 मग हळूहळू निर्माण वाढायला सुरुवात झाली. निर्माणचा एक ब्रँड तयार झाला. मग आमचे काही चांगले स्ट्रॅटेजिक पार्टनर्स झाले. रेग्युलर निर्माणच्या जाहिराती पेपरला यायला लागल्या. याच्यातून लोक आम्हाला ओळखायला लागले. मग मी आणि माझा पार्टनर, माझा मित्र राजेंद्र सावंत आम्ही वेगवेगळ्या फोरमवरती ॲज अ स्पीकर जायला लागलो. त्याच्यामुळे एक अथॉरिटी येते ना स्पीकर म्हणून गेल्यानंतर. तर हे सगळं बघितल्यानंतर माझ्या बायकोला असं सारखं वाटायला लागलं की अरे अजित, तू निर्माणचा ब्रँड एस्टॅब्लिश करायला एवढी मुख्य भूमिका घेतलेली आहेस किंवा तुम्ही दोघांनी मिळून एवढा छान डेव्हलप केलेला आहे ब्रँड. तुझी इंजिनिअरिंगची डिग्री आहे, तुला चांगलं बोलता येतं, तुला 10 लोक बोलवतात. मग तू याला कुठेतरी स्वतःला एक ज्याला म्हणतो ना एक ठप्पा की बाबा शेवटी डॉक्टर ऑथॉरिटी म्हणून जर का तुला बोलायचं असेल तर तुला असं काहीतरी करायला लागेल जास्तीचं शिक्षण. कारण माझं काय आलं होतं, मी इंजिनिअरिंग नंतर शिक्षण बंद करून संघाचा प्रचारक म्हणून गेलो बी झाल्यानंतर. सो संघाचा प्रचारक हा पूर्ण वेळ संघातच काम करतो. करिअर नाही, संसार नाही, घर नाही, तो पूर्णपणे समाजासाठी देशासाठीच काम करतो. तर असं मी 2 वर्ष केलं होतं. त्याच्यामुळे मी काही पोस्ट ग्रॅज्युएशन करायला त्यावेळेला गेलो नव्हतो. त्यामुळे माझ्या बायकोला सारखं असं वाटायचं की नाही, तू आणखीन काहीतरी केलं पाहिजे, तुझ्याकडे कपॅसिटी आहे. सो खरं सांगायचं तर मी करण्यापेक्षा तिने मला मोटिवेट केलं आणि मी अभ्यास करण्यापेक्षा माझा जास्त रिसर्च तिने केलाय. त्याच्यामुळे ती अर्धी डिग्री तर तिचीच आहे. पण तिची प्रेरणा, तिचा सपोर्ट या सगळ्यामुळे ती PhD झाली. बरं वाटलं तुमचं सॅटर्डे डिस्कस करता पर्सनल गोष्टी समजल्या आणि मला समजलं की तुम्ही प्रचारक निघालाय. म्हणजे हे माझ्यासाठी नवीन ॲडिशन होतं आज. आणि प्रत्येक पुरुषाच्या मागे ही स्त्री असते हे आज परत एकदा दिसलं तुमच्या एक्झाम्पलमधनं. सर आता मग सॅटर्डे क्लबबद्दल बोलत होतो. तर सॅटर्डे क्लबमध्ये आता मग असं नेटवर्किंग माइंडसेट म्हटलं आणि तर माझा त्याच्यात रिलेटेड एक क्वेश्चन असा आहे की लोक येतात सॅटर्डे क्लबमध्ये आणि बोलतात की मला बिझनेस नाही मिळाला किंवा काय नाही मिळाला. तर त्या लोकांसाठी त्यांचं रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट हे जर आपल्याला ह्यात काढून द्यायचं असेल किंवा त्याच्यावर जर आपल्याला लोकांना गाईड करायचं तर आपण कसं त्यांना सांगू शकतो की याच्यावरती ना लक्ष्मण, मला एक जुना किस्सा आठवला की जेव्हा सॅटर्डे क्लब नवीन होता, सॅटर्डे क्लबची फी किती होती माहिती आहे का? फक्त 700 रुपये. आणि ती 700 रुपये फी असताना देखील भिडे साहेबांना एवढं उद्योजकांना समजावायला लागायचं की तुम्ही इथे या, तुमचा इथे फायदा होईल, तुम्ही नेटवर्किंग करा, तुम्हाला व्यवसाय मिळेल, तुमचा व्यवसाय खूप वाढेल. एवढ्या तळमळीने ते सांगायचे. तरी आपले मराठी उद्योजक म्हणजे शेवटी काय आपल्या डोक्यामध्ये 100 गोष्टी होत्या. आपली तेवढी कपॅसिटी, म्हणजे हे 2000 सालच्या आसपासचं सांगतोय मी, तेवढी कपॅसिटी पण नव्हती, लोकांची मानसिकता नव्हती अशा कुठल्या तरी क्लबचा सभासद व्हायचं. आणि लोकांना असं वाटायचं हा क्लब म्हणजे काहीतरी सॅटर्डे क्लब आहे, काहीतरी टाइमपास आहे, थोडे दिवस चालेल मग बंद होईल, मग कशा 700 रुपये भरा, असं काही काही कल्पना असायच्या लोकांच्या. तर भिडे साहेब त्यांना आवर्जून सांगायचे की तू ना आत्ता 700 रुपये भरून मेंबर हो सॅटर्डे क्लबचा आणि 1 वर्षाने तुम्हाला भेट. जर तुला व्यवसाय मिळाला नसेल तर मी तुला आत्ता PDC देऊन ठेवतो. 1 वर्षाने तुम्हाला भेटायचं आणि सांगायचं तुला व्यवसाय मिळाला नाही की नाही. जर तुला व्यवसाय मिळाला नसेल तर हा चेक तू डिपॉझिट करू शकतो. वा. म्हणजे लक्ष्मण, मला सांग, 700 रुपये फी असताना देखील भिडे साहेबांना लोकांना असं समजावायला लागायचं की तू PDC माझ्याकडून घेऊन जा, तुला 100% बिझनेस मिळेल, ॲश्युरन्स देऊन. आजही तशीच मानसिकता असते, सुरुवातीला येतो तेव्हा. परंतु आपल्याकडे सिस्टमॅटिक पद्धतीने आता ट्रेनिंग्स अवेलेबल आहे की मेंबरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम. तू आल्यानंतर तुला व्यवसाय वाढवण्याच्या काय संधी आहेत, तुला कस्टमर कसा शोधायचा असतो, तुला चांगले कन्सल्टंट कसे शोधायचे असतात, असं सगळं सिस्टमॅटिक. मग लोणची पापड आपली एक कन्सेप्ट, कोलॅबरेशन करू शकतो. म्हणजे तुझा जर का बिझनेस हा मटेरियल सप्लायचा असेल, एखाद्या बिल्डरला तू मटेरियल सप्लाय करतो आणि एखादा इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर असेल तर इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर आणि तू दोघं मिळून त्या बिल्डरला सर्व्हिस देऊ शकता. त्याला आपण लोणचं पापड कन्सेप्ट म्हणतो की एखादा जेवायला तुम्ही बसलात आणि जेवणामध्ये जर का लोणचं वाढलं असेल तर पापड लागतो. तसा प्रकारचा हा प्रकार आहे. सो अशा वेगवेगळ्या प्रकारचं ट्रेनिंग दिल्यामुळे ना असं आता कोणीच सॅटर्डे क्लबमध्ये राहत नाही की ज्याला बिझनेस मिळेल. फक्त ना तो बिझनेस मिळण्याचा जो कालावधी आहे तो थोडा कमी जास्त होऊ शकतो, कारण बिझनेसचे प्रकार वेगवेगळे आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल, माझा व्यवसाय रिअल इस्टेट डेव्हलपर आहे. मी मला ना रेफरन्स पटकन मिळतात. कोणी उठतो आणि म्हणतो सर आमच्या इथे ना एक ती जुनी बिल्डिंग आहे ना ती रिडेव्हलप करायची, ही सोसायटी आहे ना ती त्यांचं काहीतरी चाललंय रिडेव्हलपमेंटचं, असे मला फटाफट रेफरन्स मिळतात.
पण तो रेफरन्स ॲक्च्युली बिझनेसमध्ये कन्वर्ट व्हायला खूप वेळ लागू शकतो. त्याच्यामुळे रेफरन्स लगेच मिळतात, पण तुझ्या बिझनेसच्या प्रकारामुळे तुला तो कन्व्हर्ट व्हायला खूप वेळ लागू शकतो. म्हणजे मला असं एक उदाहरण माहिती आहे की त्याचा बिझनेस ना खूप युनिक पद्धतीचा आहे आणि त्या बिझनेसमध्ये त्याला व्यवसाय मिळाला सॅटर्डे क्लबमध्ये 4 वर्ष लागली, पण जी ऑर्डर मिळाली ती 12 कोटीची मिळाली. हो. मुंबईतले की मुंबईच्या बाहेर? मुंबईच्या बाहेर. अरे वा, हे खरं मी success नाव story का आहे. सांगत नाही कारण नाही, त्याला नाही. माहित नाही, मी परवानगी घेतली नाही म्हणून नाही, नाव नाही, नाही. सांगत नाही. उगाच आपल्याला काय लोकांना मोटिवेट करायचं आहे आपल्याला. सो म्हणजे मला म्हणायचं काय की त्याचा बिझनेस हा थोडा टेक्निकल खूप जास्त होता. कदाचित त्याला तो सांगता येत नव्हता, कदाचित लोकांना तो कळत नव्हता. मी लोकांना असं म्हणतो की ना की तुमच्या बिझनेसचा अभ्यास तुम्हालाच तुम्हालाच करायचा आहे. करायचं आहे. तुमचा बिझनेस इतरांना कळत नाही. तुम्ही त्यांना फक्त हे गाईड करा की तुम्हाला काय रेफरन्स हवा आहे, कुठला योग्य व्यक्ती हवा आहे. त्यांना हे कळतं की ह्या व्यक्तीला मी ओळखतो की नाही. बरं. त्याच्यामुळे तुम्ही बिझनेस मागायला गेलात तो मिळेल की नाही माहित नाही, पण व्यक्ती मागायला गेलात तर तुम्हाला मिळेल. स्पेसिफिक रेफरन्स म्हणतो. Specific. सर, सेल आपण वेगवेगळे केले आहेत, फूड सेल, मॅन्युफॅक्चरिंग सेल, हा त्याचाच भाग आहे का? म्हणजे की एक काय? कोलॅबरेशन करण्यासाठी लोकांना जे आपण वेगवेगळे सेल्स ओपन केले आहेत. नाही, याच्यामध्ये कसं आहे की सॅटर्डे क्लबचा एक चॅप्टर असतो ना, तर एका चॅप्टरमध्ये वेगवेगळ्या कॅटेगरीचे मेंबर असतात. म्हणजे एखादा रिअल इस्टेटवाला असेल, एखादा मॅन्युफॅक्चरिंगवाला असेल, मॅन्युफॅक्चरिंगमध्ये अनेक प्रकारचे मॅन्युफॅक्चरिंग असेल, सर्व्हिसमध्ये IT वाला असेल, अजून काय CCTV वाला असेल, अनेक प्रकारचे लोक असतात. प्रत्येक चॅप्टर 50-60 मेंबर वेगवेगळ्या कॅटेगरीचे असतात. पण आता होतं कसं की समजा मी रिअल इस्टेटमधला आहे किंवा तू चार्टर्ड अकाउंटंट आहेस, तर तुला असं वाटतं ना की माझ्याच प्रोफेशनमध्ये अजून काय चांगलं चांगलं चाललंय, चाललंय. हां. माझ्या प्रोफेशनमध्ये इनोव्हेशन काय होतंय, माझ्या प्रोफेशनमधल्या मोठ्या ऑपॉर्च्युनिटी आल्या तर काय करायचं, याच्यासाठी आपण ते वेगवेगळे सेल केले हां. की त्या सेलमध्ये त्या एका सेक्टरचे लोक सगळे एकत्र येतात 3 महिन्यातून एकदा. मग ते महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागात येतात आणि ते एकत्र येऊन आपण एकमेकांना कॉम्पिटिटर नाही, आपण एकमेकांना कॉम्प्लिमेंटरी आहोत. कॉम्प्लिमेंटरी. आपण सगळे मिळून काहीतरी मोठा बिझनेस करू, अशा प्रकारचा एक विचार, अशा प्रकारची मानसिकता त्यांची आपण तयार केलेली आहे आणि त्याच्यामुळे ते मोठा बिझनेस करायला, जॉईंट व्हेंचर करायला, कोलॅबरेशन करायला रेडी होतात. आपल्याकडे एक कन्सेप्ट आणखीन आपण असा करतो, समजा आता आपण वेबसाईट म्हणून आपला एक Website सेल आहे. वेबसाईट हा सगळ्या रिअल इस्टेटच्या संबंधित जेवढे काम करतात, म्हणजे व्हॅल्युअर, आर्किटेक्ट, बिल्डर, मटेरियल सप्लायर, CCTV वाले, आर्किटेक्ट, इंजिनियर. इंजिनियर्स, असे सगळे लोक तिकडे एकत्र येतात. आता त्या ठिकाणी आपण असे कार्यक्रम केलेत कनेक्ट टू कॉर्पोरेट. म्हणजे मोठे जे बिल्डर्स आहेत त्या बिल्डर्सच्या रिप्रेझेंटेटिव्हना आपण तिथे बोलावतो, 4 तास बसवतो आणि त्यांच्यामध्ये हे सगळे एक ग्रुप म्हणून त्यांना प्रेझेंटेशन करतात. म्हणजे तू विचार कर लक्ष्मण की एखाद्या बिल्डरला एखादी साईट तयार करायची आहे तर किती प्रकारच्या सर्व्हिस सर्व्हिसेस लागतात. हे सगळ्या सर्व्हिसेस देणारे लोक आपल्याकडे. एकाच सेलमध्ये मिळून जातील. एखादा मल्टीनॅशनल कंपनी आहे त्याला किती प्रकारच्या सर्व्हिसेस लागतात, तर सगळ्या देणारे आपल्याकडे आहेत. मग आता त्या कंपन्यांना सर्व्हिसेस देण्यासाठी ना एखाद्या उद्योजकाची एलिजिबिलिटी कमी पडू शकते, कपॅसिटी कमी पडू शकते. अशा वेळेला हे जे सेल आहेत आपले, तिथे ज्या वेळेला लोक एकत्र येतात त्यावेळेला ते दोघं कोलॅबरेट करतात आणि ते सगळे मिळून त्यांना सर्व्हिसेस देतात. वा. सर, आता मगाशी तुम्ही एक सांगत होता सॅटर्डेबद्दल की तुम्ही आता SOP सिस्टम आणि टेक्नॉलॉजीवर जास्त भर टाकता आणि पुढे आपण तसं बघतोय. सो डिजिटल इकोसिस्टम इन सॅटर्डे क्लब, ह्यावर तुम्ही काही सांगू शकता का? सो मी जसं म्हटलं ना की सॅटर्डे क्लबमध्ये ॲपवरती आता आपण खूप जास्त भर देतोय. दुसरं AI वरती आपण आता हळूहळू काम चालू करतोय. म्हणजे आपला सोलापूरचा एक मेंबर आहे, त्याला आता मी सांगतोय की तू सॅटर्डे क्लबचे वेगवेगळे ट्रेनिंग मॉड्यूल्स आहेत ना ते AI वरती आण. AIची मदत घेऊन त्याचे आपण काही व्हिडिओज बनवूया. अल्टिमेटली काय माहिती आहे, कुठल्याही कोपऱ्यातल्या गावामध्ये बसलेला सॅटर्डे क्लबचा मेंबर असेल ना तरी त्याला तेच ट्रेनिंग पोचलं पाहिजे, त्याला तीच सिस्टीम पोचली पाहिजे. सो आता आपण मॅक्झिमम यूज डिजिटल इकोसिस्टीमचा करतोय की ज्याच्यामधून एक संध सॅटर्डे क्लब, एक संध रचना ही तयार होईल आणि सगळे एकाच प्लॅटफॉर्मवरती येतील. सर, आता नवीन आपलं एक थीम आहे किंवा आपण नवीन आपलं एक ऑब्जेक्ट आहे, गाव तिथे सॅटर्डे क्लब, ह्यावर थोडंसं ऐकायला आवडेल. तर आपला सेक्रेटरी जनरल आहे सुहास फडणीस, त्याच्या डोक्यातली ही कल्पना आहे आणि तो सुंदर पद्धतीने मांडतो. तो म्हणतो पूर्वी आपल्याकडे स्लोगन काय होती,
गाव तिथे एसटी. गाव तिथे एसटी. हा, तशी आता आपण स्लोगन तयार केले, गाव तिथे SCGT, SCGT. सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट, SCGT. कल्पना अशी आहे की छोट्या छोट्या गावामध्ये देखील ना खूप चांगले उद्योजक आहेत. त्यांना फक्त एक प्लॅटफॉर्म मिळाला ना तर ते ग्लोबली जातील. म्हणजे तुम्ही जर का तो पॅडमॅन पिक्चर बघितला असेल, अक्षय कुमारचा. हा, त्याच्यामध्ये तो किती छोट्या गावातून छोट्या आलेला आहे, गावातून आलेला. पण त्याच्यात तो एवढा पॅशनेट आहे की त्या पॅशनमध्ये त्याला काही ना काहीतरी रिसोर्सेस मिळत जातात, संधी मिळत जातात आणि ते वाढत जातं. मला असं वाटतं की काही लोकांच्या आयुष्यात असं नशिबाने मिळतं, पण सॅटर्डे क्लबचा हा जो कल्पवृक्ष आहे हा जर का गावागावात पोचला तर ज्या ज्या ठिकाणी असे उद्योजक आहेत ज्यांना काहीतरी वेगळं करायचं आहे, ज्यांना काहीतरी मोठं करायचं आहे, किंवा ज्यांना आहे तोच व्यवसाय सिस्टमॅटिक पद्धतीने करायचा आहे. आता काय झालंय माहितीये का लक्ष्मण, की कॉम्पिटिशन आता ही लोकली राहिलेली नाहीये, कॉम्पिटिशन ग्लोबल झाली आहे. म्हणजे समजा तू एखाद्या कोल्हापूरमध्ये, सांगलीमध्ये, साताऱ्यामध्ये गेलास तर तिथल्या रिटेलरला देखील आज कॉम्पिटिशन लोकल कॉम्पिटिटरची नाहीये, त्याला डीमार्टची आहे, रिलायन्स मॉलची आहे, बिग बाजारची आहे, ही कॉम्पिटिशन आली. आज चायनामधून एवढे प्रॉडक्ट येत आहेत, ही कॉम्पिटिशन गावागावामध्ये पोचली. अशा वेळेला आपल्या गावागावातल्या उद्योजकांना तयार करणं, त्यांच्यापर्यंत सॅटर्डे क्लब पोहोचवणं, त्यांच्यापर्यंत सिस्टीम प्रोसेसेस पोहोचवणं, त्यांना टेक्नॉलॉजिकली अपग्रेड करणं, त्यांची मानसिकता बदलणं, हे सगळं करण्यासाठी जिथे जिथे गाव आहे तिथे तिथे सॅटर्डे क्लब पोचवायचा असा आपला मानस आहे. खरंच. आणि सुहासनी तर ते खूप अगदी छान पद्धतीने इम्प्लिमेंट करतोय तो. आता होणार आहे काय की या छोट्या गावामध्ये ना खूप उद्योजक नसतील की एखादा सॅटर्डे क्लबचा चॅप्टर चालू होईल. मग अशा वेळेला आपण काही सॅटेलाइट चॅप्टर्स चालू करतोय, म्हणजे एक 10-12 लोक असले तरी चॅप्टर करायचा. आता आपण 30च्या खाली चॅप्टर चालू नाही करत, आपण काही व्हर्च्युअल चॅप्टर्स करतोय. म्हणजे काही लोक ऑनलाईन फक्त चॅप्टरला लॉन्च करतील. अशा वेगवेगळ्या कन्सेप्ट आपण घेऊन येतोय. दुसरं काय आहे की ग्लोबली पण असे खूप लोक आहेत. म्हणजे एक प्रकार आहे गाव तिथे SCGT आणि दुसरा प्रकार आहे ग्लोबली SCGT. कारण आज जगातल्या प्रत्येक देशामध्ये मराठी उद्योजक तरी आहे किंवा एखाद्या तिथल्या मल्टीनॅशनलमध्ये, कॉर्पोरेटमध्ये, सरकारमध्ये मराठी लोक आहेत. आणि त्या लोकांनी तिथल्या सरकारला, तिथल्या MNCला, तिथल्या कॉर्पोरेटला खूप मोठं करण्यामध्ये त्यांचा हातभार मोठा आहे. या सगळ्यांना देखील ग्लोबली कनेक्ट करायचं. म्हणजे आत्ताच आपण एक गरजे मराठी नावाची जी संस्था आहे की जी ग्लोबली मराठी उद्योजकांना एकत्र करते, त्यांच्याबरोबर आपण MOU केलाय. म्हणजे बघ काय होईल, एखादा मराठी उद्योजक जो कुठेतरी सिॲटलला बसलाय आणि एखादा छोटा उद्योजक जो सांगली जिल्ह्यामधल्या आटपाडीमधल्या कुठल्या तरी एखाद्या छोट्याशा गावात किंवा विदर्भातल्या, मराठवाड्यातल्या एखाद्या छोट्याशा गावात बसलाय, त्या उद्योजकाला देखील या उद्योजकाचा सपोर्ट मिळेल. कारण आपण सगळे मराठी आहोत आणि सॅटर्डे क्लबचे मेंबर आहोत. मराठी उद्योजक वाढला पाहिजे. सॅटर्डे क्लब एक तर गावोगावी पोचवायचा आणि सॅटर्डे क्लब प्रत्येक देशातल्या मराठी उद्योजकापर्यंत पोचवायचा. सुंदर. सर आता आपण ह्या रिलेटेड बोलतोय, आपण ॲज अ मराठी नेटवर्किंग फोरम आपण स्वतःला तयार करतोय आणि आपण मोठ्या गोष्टी ग्लोबली जाण्याचा प्रयत्न, म्हणजे गाव आणि ग्लोबल यांना जोडण्याचा प्रयत्न करतो. पण सर मला एक सिम्पल प्रश्न आहे की एक उद्योजक असतो जो बिझनेस चालू करतो, मोठा होतो, 5 करोड 10 करोड करतो आणि स्टकअप होऊन जातो. मग 100 करोड करायचे, 200 करोड करण्यासाठी त्याची मानसिकता तरी कशी चेंज केली पाहिजे? आपण तर ॲज अ सॅटर्डे क्लब चेंज झालोय, तुम्ही वेगवेगळे उपक्रम करताय ॲज अ सामाजिक तुमचं देणगी म्हणून, पण त्या उद्योजकांनी मानसिकता कशी चेंज केली पाहिजे? सो याच्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट ना, आपण उद्योजकतेचे काही टप्पे लक्षात घेतले पाहिजे. म्हणजे जेव्हा सुरुवातीला व्यवसाय चालू करतो ना, तेव्हा खूप एनर्जी असते, एन्थुझियाझम असतं, त्याला आजूबाजूचे लोक मदत करतात, त्याचे पहिले कस्टमर त्याचे मित्र असतात, त्याचे पहिले कस्टमर त्याचे नातेवाईक असतात. असं करता करता त्याचा उद्योग व्यवसाय साधारणतः एक 10 लाख 15 लाख असं करत करत 80-90 लाखापर्यंत पोचतो आणि मग तो तिथे थोडासा घोटाळतो. त्यावेळेला त्याला असं काहीतरी करायला लागतं की तो ती 1 कोटीची लिमिट क्रॉस करतो. जेव्हा तो 1 कोटीची लिमिट क्रॉस करतो ना, त्याच्यानंतर त्याचा व्यवसाय परत वाढायला लागतो. 5-7 कोटीपर्यंत सहज जातो. तिथे गेल्यावर परत तो घुटमळायला लागतो. आता तो घुटमळायला लागला की त्याला असं काहीतरी वेगळं करायला लागतं
की तो आता 10, 12, 15 कोटी, मग तो 25 कोटीपर्यंत सहज जातो, सहज परत तिथे घुटमळतो. मिळतो. आता या प्रत्येक स्टेजला ना वेगवेगळ्या गोष्टी करायला लागतात. त्याला मी एक फॉर्म्युला सांगतो नेहमी. तो फॉर्म्युला असा आहे BAA. BAA. हां, ह्या प्रत्येक व्यवसायाच्या 3 स्टेजेस आहेत. बी म्हणजे बिल्ड. प्रत्येक उद्योजक आहे ना, हा स्वतःचा उद्योग व्यवसाय बिल्ड करत असतो. तयार करतो उद्योग. म्हणजे सुरुवातीला काय करतो, तो स्वतःच व्यवसाय चालू करतो, त्याचीच स्वतःची आयडिया असते, तो स्वतःच मॅनेजर असतो, तो स्वतःच सेल्समन असतो, तो स्वतःच ऑफिसचा पिऊन असतो, सतत सगळं करत असतो, सिस्टीम स्वतः करतो, One man process army. करतो. मग तो कुठेतरी घोटाळ्याला लागतो. बरोबर. मग तो घोटाळ्याला लागला की समजायचं की आता त्याची पुढची स्टेज आली. आणि हे प्रत्येक स्टेजला लागू आहे बरं का. आणि त्या स्टेजप्रमाणे ती ॲप्लिकेबिलिटी थोडीशी बदलते. मग दुसरी स्टेज येते, ती येते अलाइन. बिल्ड अलाइन. ओके. म्हणजे आता माझा व्यवसाय एका स्टेजला आला, आता माझा व्यवसाय जर का ग्रो होत नाहीये, तर आता मला कोणाशी तरी अलाइन करायला पाहिजे. हो. मग जो सुरुवातीच्या काळातला व्यवसाय असतो तर तो काय करतो, जरा चांगली माणसं शोधायला लागतो, त्यांच्याबरोबर अलाइन व्हायला लागतो. किंवा जो 5-7 कोटीचा व्यवसाय झालेला आहे ना, त्यांनी कोणाबरोबर तरी जॉईंट व्हेंचर केलं पाहिजे, हो. कोलॅबरेशन केलं केलं पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही जॉईंट व्हेंचर किंवा कोलॅबरेशन करताना, तेव्हा उद्योगामध्ये 1+1 2 होत नाही, 1+1 11 होतं. त्याच्यामुळे तुमची ग्रोथ परत एकदम सुसाट चालू होते. तिथे गेल्यानंतर परत ते 20-25 घुटमळायला कोटी लेवल घुटमळायला लागतो. त्यावेळेला तिसरी स्टेज येते, त्याला म्हणतात ॲक्वायर. बिल्ड अलाइन ॲक्वायर. बिल्ड अलाइन ॲक्वायर. त्यावेळेला तुम्हाला असे काही बिझनेसेस, कारण आता ऑर्गॅनिक ग्रोथ करण्याची लिमिटेशन आलेली आहे. आता तुम्हाला थोडं इनऑर्गॅनिकली वाढायला लागेल. आणि इनऑर्गॅनिकली वाढायचं असेल तर काय करायला लागेल माहिती आहे, तुम्हाला असा कुठला तरी व्यवसाय किंवा तुम्हाला असा कुठला तरी अलाइड व्यवसाय किंवा तुम्हाला असं कुठलं तरी अलाइड प्रॉडक्ट हे तुम्हाला तुमच्याकडे घेतलं पाहिजे, ॲक्वायर केलं पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी तुला सांगतो, तू चार्टर्ड अकाउंटंट आहेस, तू एका लिमिट पर्यंत तू वाढत गेलास, तुला असं लक्षात आलं, अरे आता काय करायचं, आता वाढत नाहीये, आणखीन 2-3 चार्टर्ड अकाउंट बरोबर कोलॅबोरेशन केलं पाहिजे. मग तुम्ही सगळे मिळून एकत्र वाढायला लागले, क्लस्टर. मग सगळे मिळून एकत्र वाढायला लागल्यानंतर थोडं आणखीन पुढे गेल्यावर तुला लक्षात आलं तर अजून वाढत नाहीये. मग आता काय करायचं, ॲक्वायर. मग काय करणार, ॲक्वायर करायचं म्हणजे छोटा फर्म ॲक्वायर. छोटा नाही करायचे, आपल्यापेक्षा मोठी करायची. तुला जर मोठं व्हायचं असेल, तुझ्यापेक्षा मोठी फर्म ॲक्वायर करायची. आता ती फर्म तुला ॲक्वायर का करता येईल, का बरं, आणि किती पैसे लागतील. हां, लोक हा विचार करून थांबतात. ॲग्री. आणि इथे चूक आहे. ॲग्री. तुझ्यापेक्षा मोठी फर्म ही तुझ्यामध्ये ॲक्वायर होऊ शकते, याचं कारण आहे तुझी व्हिजन. सगळ्यात महत्त्वाचं आहे तुझी व्हिजन, तुला कुठे जायचं आहे. आणि ती कंपनी घेतल्यानंतर किंवा त्याला ॲक्वायर केल्यानंतर ते कसे मोठे होईल हे व्हिजन तुला त्यांना सेल करायला लागते. त्यामुळे तुझी व्हिजन जर का क्लिअर असेल की मी 2040 पर्यंत काय करणार आहे, 2030 पर्यंत काय करणार आहे, तुला मिळत जातात असे लोक. दुसरं असं होऊ शकतं ना की एखाद्याची चांगली सेट प्रॅक्टिस आहे चार्टर्ड अकाउंटन्सीची, आज त्याच्याकडे 10-12 माणसं आहेत, पण त्याची तब्येत ठीक नाहीये, त्याची नेक्स्ट जनरेशन यायला तयार नाहीये, त्याचा बिझनेस घेऊन टाका. ॲग्री. अशा अनेक प्रकारे बिझनेसेस ॲक्वायर करता येऊ शकतात आणि त्याला दरवेळेला पैसे लागत नाही. विजन असतं फक्त. विजन पाहिजे, नाही पैसे लागतात, पण पैसे देण्याचे प्रकार वेगवेगळे असू शकतात. तू त्याला इक्विटी दे. समजा त्याचं वय झालेलं आहे खूप, तर त्याला सांग, सर तुम्ही ना आता थोडा वेळ माझ्या ऑफिसमध्ये 1 तास रोज येऊन बसत जा फक्त, मी तुम्हाला महिन्याला ना एक फिक्स पैसे देईन आणि आपल्या कंपनीमध्ये ना तुम्हाला एक 10% प्रॉफिट शेअर देतो. असे वेगवेगळे मॉडेल्स बनवायला लागतील. त्यामुळे बिल्ड अलाइन आणि ॲक्वायर. बिल्ड अलाइन ॲक्वायर नक्कीच हा सर मंत्र मी माझ्या कन्सल्टन्सीमध्ये ह्याच्या पुढे नक्की यूज करेन. सो आपण आता सॅटर्डे क्लबबद्दल बोललो, MSME बोललो. सो तुमच्या मते ॲज अ यू आर अ बिझनेस लीडर ऑल्सो, तुम्ही मेंटॉर आहात, तर बिझनेसमध्ये MSMEने फायनान्शियल्स आणि लीगल आणि HR ह्या सर्व गोष्टी ताळंबळ किंवा ह्या होते नॉर्मल लोकांची, त्यांनी कशी सांगता घालता आली पाहिजे, कसं त्यांनी बघितलं पाहिजे फायनान्स, लीगल आणि HR. याच्यामध्ये 2-3 गोष्टी लक्षात ठेवायच्या, खास करून मराठी उद्योजकाच्या बाबतीत. आपल्या घरामध्ये कधीही पैसा शिकवला गेला नाही. ओके. त्यामुळे पैसा शिकायला लागेल. व्यवसाय करायचा असेल तर तुम्हाला बॅलन्स शीट कळली पाहिजे, तुम्हाला प्रॉफिट अँड लॉस कळला पाहिजे, तुम्हाला कॅश फ्लो म्हणजे काय कळलं पाहिजे.
लोकांना बॅलन्स शीट आणि प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट मधलाच फरक माहिती नसतो बऱ्याचदा. म्हणजे मी एखाद्याला विचारलं की तुझ्या प्रॉफिट अँड लॉस आणि बॅलन्स शीट मध्ये काय फरक आहे, तो म्हणतो सर माहित नाही, मी ते बँकेला लागतात मी बनवतो, आयटीला लागतं मी बनवतो. आणि बनवतो कोण? सीए बनवतो, मी नाही बनवत. पण प्रत्येक उद्योजकांनी ना सगळ्यात पहिलं लक्ष बॅलन्स शीट बनवताना दिलं पाहिजे, सीए बरोबर बसलं पाहिजे. आणि कित्येक वेळेला ना सीए ना देखील पूर्ण ज्ञान नसतं, तेही कुठे ना कुठेतरी प्रॅक्टिस करतच शिकत असतात. त्याच्यामुळे असा चांगला सीए घेतला पाहिजे की ज्याच्याकडे माझ्यापेक्षा मोठे क्लायंट्स आहेत आणि माझ्या टाईपचा बिझनेस करणारे माझ्यापेक्षा मोठे अनेक क्लायंट. असा जर का सीए घेतला ना तर तो सीए तुमच्या बिझनेसमध्ये व्हॅल्यू ॲडिशन करतो. बरोबर. त्याच्यामुळे तुम्ही फायनान्सवर लक्ष घाला. तुम्हाला फायनान्सर काय बघतो तुमच्या बॅलन्स शीटमध्ये, तुमच्या प्रोजेक्शन्समध्ये, तुमच्या व्हिजनमध्ये, हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. बँक काय बघते माहिती असलं पाहिजे. एखाद्याची इक्विटी घ्यायची असेल तर काय तो बघतो हे माहिती असलं पाहिजे. तुमच्या कंपनीचं व्हॅल्युएशन काय आहे हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. सो या गोष्टीवरती लक्ष ठेवलं पाहिजे. लोकांना काय वाटतं म्हणजे लोक असे ते पेपरमध्ये वाचतात की एखाद्याने एक स्टार्टअप चालू केला आणि त्याला 2 वर्षात 100 कोटीचं व्हॅल्युएशन मिळालं. त्यांना असं वाटायला लागतं माझीही कंपनी 100 कोटीची व्हायला पाहिजे. बरोबर आहे, पण ती करण्यासाठी काय करायला लागतं, त्याच्यासाठी फायनान्शियल इंजिनिअरिंग पण जरुरी आहे. याला मी फायनान्शियल इंजिनिअरिंग म्हणतो. मला ना बॅलन्स शीट कळत नाही, ओके, मी तज्ज्ञ नाही, मी काय सीए केलेलं नाही, पण मला हे कळतं की त्याला प्रश्न काय विचारायचे. म्हणजे उदाहरणार्थ मी माझ्या सीएला विचारतो बाबा मला डेट इक्विटी रेशो किती आहे, ही बॅलन्स शीट मी जर का घेऊन गेलो तर मला व्हॅल्युएशन किती मिळेल, या बॅलन्स शीटमध्ये त्रुटी काय आहेत सांग. आणि दुसरं काय काम करायचं म्हणजे तुमच्या सीएला दाखवा, पण एखाद्या आणखीन एक्सपर्टकडे पण घेऊन जा, अल्टरनेटिव्ह त्याला दाखवा ती बॅलन्स शीट. त्याला म्हणा बघ ही माझी बनवली आहे, मी तुला फी द्यायला तयार आहे, तुम्हाला या बॅलन्स शीटमध्ये काय प्रॉब्लेम्स आहेत ते सांग, कारण मला पुढच्या 3 वर्षात अशी अशी ग्रोथ करायची आहे, त्या दृष्टीने हा माझा पाया बरोबर आहे का ते सांग. त्यामुळे पहिली गोष्ट पैसा शिकला पाहिजे, बॅलन्स शीटवर लक्ष दिलं पाहिजे. दुसरी गोष्ट जी आपल्या घरात शिकवली जात नाही ती म्हणजे सेल्सवरती लक्ष देणं गरजेचं आहे. कारण मार्केटिंग हे तुमच्या कंपनीचं इंजिन आहे. कारण मार्केटिंगमुळे तुम्हाला लीड्स येतात आणि त्या लीड्स जर का तुम्ही सेलमध्ये कन्वर्ट केल्या तर तुमचा कॅश फ्लो मेंटेन होतो. तुमचा कॅश फ्लो मेंटेन ज्या बिझनेसचा होतो तो बिझनेस सक्सेस होतो. माझे मेंटॉर आहेत दीपक गैसा सर, ते नेहमी असं म्हणतात, अजित, कॅश फ्लो इज रियालिटी, प्रॉफिट इज मिथ. ट्रू, ॲग्री. कॅश फ्लो, रोज पैसा येतोय रोज पैसा जातोय, ही रियालिटी आहे. आणि प्रॉफिट आहे ना, हा प्रत्येक सीए कडे गेलात तर तुम्हाला वेगवेगळा प्रॉफिट कॅल्क्युलेट करून द्या. ॲग्री. त्यामुळे प्रॉफिट इज अ मिथ. लक्ष प्रॉफिटवर देऊ नका, लक्ष कॅश फ्लोवरती द्या. दुसरं लक्ष काय दिलं पाहिजे की आपण जो सेल करतोय ते सेल करत असताना आपलं प्राइसिंग बरोबर आहे का. बऱ्याचदा ना आपण जी प्राइस ठरवलेली असते ही मार्केट ड्रिव्हन असते. ट्रू. आपण हा विचार करत नाही की ह्याच्यामध्ये मी माझे ओव्हरहेड्स पण कॅल्क्युलेट केलेत का. आपण ॲपल टू ॲपल कॅल्क्युलेट करतो. म्हणजे बाबा ही माझी वस्तू आहे, ही वस्तू बनवायला मला एवढे पैसे लागले, आता राहिलेले एवढं मार्जिन ठेवून मी एवढाला विकतो. अरे पण तू जे मार्जिन ठेवलंय त्याच्यामध्ये तुझे ऑफिस आहे, तुझा स्टाफ आहे, तुझे बाकीचे EMIs आहेत वगैरे वगैरे, हे सगळे त्याच्यात आलेत का. त्याच्यामुळे तुला नेट मार्जिन किती राहतंय, सगळे टॅक्सेस वगैरे काढल्यानंतर नेट मार्जिन किती राहतं याच्यावरती लक्ष देणं गरजेचं आहे. आणखीन एक महत्वाचा फरक जो बाकी उद्योजक आणि मराठी उद्योजकामध्ये मी बघितला आणि जो मला जाणवला आमच्या लाईनमध्ये खास करून, आपले उद्योजक, मी अन्य उद्योजक म्हणजे गुजराती मारवाडी उद्योजकांबद्दल बोलतोय, मराठी उद्योजक ना कुठलाही व्यवहार करत असताना टॅक्सेसचा विचार करत नाही. ॲग्री, ॲब्सोल्युटली ॲग्री. पण बाकीचे लोक हा बरोबर टॅक्सेसचा विचार करतात. गव्हर्नमेंटचे पैसे साईडला काढून नंतर गव्हर्नमेंटचे पैसे, नॉट ओनली दॅट, पण हा व्यवहार केल्यावर मला नेट किती राहणार आहे, त्याच्यावरती मला इन्कम टॅक्स किती भरायचा आहे, त्याच्या मी प्रॉपर्टी विकली तर मला कॅपिटल गेन किती येणार आहे, हे सगळं ते विचार करतात आणि ती प्राईस ठरवतात, नाही तर ते विकत नाही. त्याच्यामुळे फायनान्स 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 कॅश फ्लो सेल या गोष्टीवर फोकस करणं खूप गरजेचं आहे.
लोकांना मॅनेज करणं हा एक प्रॉब्लेम. जसं तुम्ही फायनान्स आणि लीगलबद्दल बोलला, तर मला तुमच्या नेतृत्वातनं ऐकायला आवडेल की हाऊ टू मॅनेज पीपल, म्हणजे स्पेशली एम्प्लॉई आणि स्टाफ. मला असं नेहमी वाटतं ना की खरी बुद्धिमत्ता आहे ना ही तुमच्यापेक्षाही जगात जास्त आहे. तुमच्याकडे आहे बुद्धिमत्ता, पण माझ्याही पेक्षा जास्त बुद्धिमान, माझ्याही पेक्षा जास्त क्रिएटिव्ह लोक बाहेर आहेत. याच्यावर सगळ्यात पहिला आपला विश्वास पाहिजे. कित्येक वेळेला ना उद्योजकाची खरी अडचण असते, खरा जो त्यांचा बॉटलनेक आहे तो म्हणजे उद्योजकाची मानसिकता. आणि ती मानसिकता असते परफेक्शनिस्ट ॲटिट्यूड. मी करतो तेच परफेक्ट, बरोबर. आणि माझ्यासारखं दुसरं कोणीच करू शकत नाही. सो मी करतो ते जर का परफेक्ट तुम्ही म्हणालात, तर तुमच्यासारखा करणारा देवाने दुसरा कोणी तयारच केला नाही. तुमच्यासारखे तुम्ही जात. मग काय होतं ना, मग तो डेलिगेटच करायला तयार होत नाही. पण मला असं वाटतं की जर का माझ्यासारखा नाही करू शकणार, पण माझ्या साधारणतः 70-80% तरी तो करू शकतो का, जेणेकरून माझा वेळ वाचेल, तर असा माणूस मी घेतला पाहिजे. मराठी उद्योजक हे मार्केटिंग आणि मॅनपॉवर याच्यावरती इन्व्हेस्टमेंट करत नाहीत. त्यांना हा खर्च वाटतो, त्यांना हा एक्सपेन्स वाटतो. आणि नेहमी ना हा प्रश्न असतो की मी मार्केटिंग केल्यानंतर माझा बिझनेस वाढेल का बिझनेस वाढल्यावर मार्केटिंग करायचं, अंडा की मुर्गी असं. मी चांगली माणसं घेतल्यावर माझा बिझनेस वाढेल का माझा बिझनेस वाढल्यावर चांगली माणसं घ्यायची. बरोबर. नेहमीचा द्वंद्व, हे नेहमीचं द्वंद्व उद्योजकाच्या मनामध्ये असतं. पण मी मित्रांनो तुम्हाला माझ्या अनुभवाने सांगतो, अनेक उद्योजकांशी बोलल्यावर त्यांच्या जे अनुभव ऐकले त्यातून सांगतो की पहिले चांगली माणसं घ्यायला लागतात, मग तुमचा व्यवसाय वाढतो. माणसंच तुमचा व्यवसाय वाढवतात. आणि माणसं घेणं ही इन्व्हेस्टमेंट आहे, काळाची गरज आहे. काळाची गरज नाही, ही तुमच्या व्यवसायाची गरज आहे, मूलभूत गरज आहे. चांगली माणसं घेणं सगळं तुम्ही नाही करू शकत. तुमचं काम एकच आहे, चांगल्या माणसांकडून काम करून टिकवणं. मी नेहमी, मला कोणी विचारतं ना, त्याला मी उदाहरण धीरूभाईंचं देतो. धीरूभाई किती शिकले होते? चौथी पास. काम काय करायचं? पेट्रोल पंपावर काम करायचे. त्यांच्याकडे नंतर त्यांनी व्यवसाय चालू केल्यावर काय ग्रेट माणसं होती. हो, ॲग्री. एक से एक ग्रेट माणसं होती. त्या ग्रेट माणसांनी रिलायन्स वाढवलं, त्या ग्रेट माणसांनी बिझनेस वाढवला. धीरूभाईंचं एवढंच काम होतं की त्यांनी त्यांना लिडरशिप प्रोव्हाइड केली आणि अशी एक इकोसिस्टीम प्रोव्हाइड केली की त्याच्यामधून त्यांच्या क्रिएटिव्हिटीला वाव मिळत राहील. आणि त्याच्यासाठी लागणारा पैसा आणि रिस्क ही मात्र धीरूभाईंनी घेतली. त्याच्यामुळे खरा उद्योजकाचं काम काय माहितीये का? डे टू डे काम करणं हे उद्योजकाचं काम नाहीच आहे. खऱ्या उद्योजकाचं काम आहे पैसे उभे करणं आणि त्याची रिस्क घेणं. बाकी सगळं करण्यासाठी माणसं मिळतात. तुमच्याकडे ती धमक आहे ना रिस्क घेण्याची, म्हणून तुम्ही उद्योजक झालात. हे कन्सेप्ट क्लिअर ठेवा. त्यामुळे तुम्ही कायम रिस्क घेतली पाहिजे, पैसे उभे केले पाहिजेत, व्हिजन दिली पाहिजे. बाकी सगळ्या गोष्टी इतर लोक करतील, आणि ते करण्यासाठी माणसं घेतली पाहिजे आणि त्यांना वातावरण दिलं पाहिजे. करा बिंदास, मी मागे उभा आहे. सर आता आपण गप्पा मारतोय आणि तुमचा प्रदीर्घ अनुभव आहे, तर मला एक गोष्ट तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल की निर्माण ग्रुप जेव्हा तुम्ही चालू केलं आणि तुमचा इमारती कामाचा जो अनुभव आहे, तर त्यातनं तुम्ही अशी एक गोष्ट शिकलाय आहे की जी उद्योजकांसाठी गाईड असेल, हे करू नये. मी आणि राजेंद्र सावंत, माझा लहानपणीचा मित्र, पार्टनर, आम्ही दोघांनी 95 साली चालू केला व्यवसाय. आणि आम्ही खूप कोलॅबरेशन्स केले, जॉईंट व्हेंचर्स केले. मला एकच गोष्ट सगळ्या उद्योजकांना आवर्जून सांगायची, ती म्हणजे कुठलीही गोष्ट, कुठल्याही पेपर साईन करायच्या आधी एकदा वकिलाला विचारा, त्यातले धोके समजून घ्या आणि मग साईन करा. शेवटी रिस्क तर तुमचीच आहे, तुम्हालाच घ्यायची आहे. पण काहीही साईन करण्यापूर्वी एकदा विचारा. कारण एकदा का तुम्ही साईन करून आणि कमिटमेंट करून मोकळे झालात की मात्र मग त्यातून बॅकआउट होत येत नाही. त्याच्यामुळे कुठल्याही गोष्ट व्यवसायामध्ये साईन करत असताना एकदा कोणाचा तरी सल्ला घ्या. दुसरी गोष्ट मी व्यवसायात शिकलो, म्हणजे व्यवसाय वाढवायचा असेल ना तर तुमच्या एकट्याचं काम नाही, तुम्हाला कोणतरी गुरु लागतो, मेंटॉर लागतो.
असा मेंटॉर लागतो की ज्यांनी व्यवसाय केलेला आहे, ज्याला व्यवसायातले खाच खळगे कळतात, ज्यांनी रिस्क घेतलेली आहे आयुष्यात कधीतरी. तुमचा मेंटॉर हा ट्रेनर असता कामा नये. तुमचा मेंटॉर हा व्यावसायिक असायला पाहिजे. म्हणजे लक्ष्मण, तुला हे माहिती आहे की नाही मला माहीत नाही, पण कॉर्पोरेट्समध्ये ना ही एक पद्धत आहे. ते सीईओचा मेंटॉरिंग ग्रुप तयार करतात. येस येस. म्हणजे एक सीईओ दुसरा सीईओला कोचिंग करतो. ट्रेनर टू ट्रेनर. ट्रेन द ट्रेनर म्हणत नाही त्याला, त्याला ते वेगळी कन्सेप्ट आहे. ते प्रोफेशनली एकमेकांना गाईड करतात. कारण प्रत्येक सीईओ ना एका पद्धतीने काम करत असतो, त्याची स्टाईल असते, पण त्याला कधीतरी एखादा बाहेरचा व्ह्यू पॉईंट किंवा त्याच्यापेक्षा एखाद्या सिनियरचा व्ह्यू पॉईंट हा गरजेचा असतो. तर ही जी पद्धत आहे ना, तशीच पद्धत आपण मेंटॉरिंगमध्ये करायला पाहिजे. उद्योजकांमध्ये मेंटॉरिंग करताना त्यांना असा कोणतरी मेंटॉर पाहिजे, गाईड पाहिजे, कोच पाहिजे की जो त्यांना त्यांच्या भाषेमध्ये समजावेल. ओके. त्यामुळे एकट्याने उद्योग करू नका, कोणतरी मेंटॉर बरोबर घ्या. आणि कुठलाही पेपर साईन करताना एकदा तरी वकिलाला विचारा. ओके सर, मी ना तुमच्याशी बोलताना आणि मला माहिती आहे की तुम्ही एक पुस्तक लिहिलं आहे मेंटॉर, त्याच्याबद्दल थोडक्यात सांगाल का? सो मेंटॉर पुस्तक हे जे आहे ते मी आणि राजेंद्र सावंतनी मिळून लिहिलं आहे. आणि त्याच्यामध्ये बेसिकली आम्ही ज्या उद्योजकांना मेंटॉरिंग केलं, त्यांचा उद्योग व्यवसाय कसा वाढला हे त्यांचे अनुभव दिलेले आहेत. आणि हे देताना सुरुवातीला आमची स्टोरी दिली आहे त्याच्यात. आम्ही असं बघितलं की आम्हाला निर्माण एवढा मोठा कसा झाला, निर्माणचा ब्रँड कसा तयार झाला. तर आम्हाला एक लक्षात असं आलं की आमची दोघांची एकमेकांना असलेली साथ. कारण आम्ही पहिले मित्र होतो आणि मग भागीदार होतो. त्याच्यामुळे लहानपणीपासून एकमेकांना ओळखत असल्यामुळे त्याचा स्वभाव काय, माझा स्वभाव काय, तो एखाद्या परिस्थितीत तो काय निर्णय घेईल, मी काय निर्णय घेईन, हे आम्हाला पक्कं माहिती होतं. थोडक्यात सांगायचं तो आम्ही एकमेकांचे मेंटॉर होतो. ओके. आणि तो रिस्पेक्ट आम्हाला दोघांनाही एकमेकांबद्दल आजही आहे. त्याच्या काही क्वालिटीज राजेंद्रच्या अशा आहेत की ज्या माझ्याकडे येऊ शकत नाहीत, आणि माझ्या काही क्वालिटीज अशा आहेत की त्याच्याबद्दल त्याला आदर आहे. सो हे जे म्युच्युअली रिस्पेक्ट ठेवण्याची जी पद्धत होती, एकमेकांना त्या बाबतीत विचारण्याची पद्धत होती, आम्हाला असं लक्षात आलं की आमचा बिझनेस वाढला तो या म्युच्युअल मेंटॉरशिपमुळे वाढला. म्युच्युअल अंडरस्टँडिंग, मेंटॉरशिप, पार्टनरशिप याच्यामुळे वाढला. आम्ही नंतर काय केलं, आमचा व्यवसाय जसा वाढला, आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी स्पीकर म्हणून जायला लागलो, पेपरमधल्या आमच्या जाहिराती यायला लागल्या, तसे अनेक उद्योजक येऊन आम्हाला भेटायचे. ते आम्हाला म्हणायचे, सर असं असं मला उद्योगात प्रॉब्लेम आला आहे, आता काय करू. आम्ही त्यांना सांगायचो असं असं करा. आम्ही आमच्या अनुभवातून सांगायचो. आम्ही काय ट्रेंड किंवा कोच असं काय हे नाही, आमचा अनुभव होता. तो जाऊन ते इम्प्लिमेंट करायचा, त्याला फायदा व्हायचा. मग कधीतरी वर्षभराने तो म्हणायचा, सर तुम्ही त्या दिवशी ते एक वाक्य बोलला होतात ना, त्याचा मला खूप फायदा झाला. तर आम्हाला काय लक्षात आलं की असे अनेक उद्योजक आहेत की ज्यांच्याशी आपण आपला अनुभव शेअर केला, ज्यांच्याशी आपण आपलं नॉलेज शेअर केलं, ज्यांच्याबरोबर आपण एवढे आपले कॉन्टॅक्ट्स आहेत ते शेअर केले, तर ते त्यांच्या उद्योग व्यवसायात कुठच्या कुठे जाऊ शकतात. आणि म्हणून आम्ही एक मेंटॉरशिप प्रोग्राम चालू केला मार्स गुरुकुलच्या. आणि मग ते करता करता जे लोकांना आम्ही सांगत गेलो, शिकवत गेलो, शेअर करत गेलो, त्यांच्याकडून शिकत गेलो, या सगळ्याचं सार म्हणजे ते मेंटॉर पुस्तक. सर तुम्ही रिअल इस्टेटमध्ये तर किंग आहात. तुम्ही 14 लाख स्क्वेअर फूटचं बांधकाम केलं आहे. आता गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र एक प्रोजेक्ट आहे सेल्फ रिडेव्हलपमेंट, ह्यामध्ये पण तुम्ही काम करत आहे. तर मला थोडक्यात ऐकायला आवडेल. सेल्फ रिडेव्हलपमेंट ही कन्सेप्ट अशी आहे की ज्याच्यामध्ये बऱ्याचशा प्रोजेक्टमध्ये बिल्डर्सनी सोसायट्यांकडून, त्या चाळींकडून, स्लम्सकडून ॲग्रीमेंट्स वगैरे केले, त्यांना वेकेट केलं आणि नंतर ते प्रोजेक्ट बंद पडले. अशी अनेक परिस्थिती तयार झाली. कित्येक बिल्डर हे मध्यंतरीच्या मंदीमुळे असेल, GSTमुळे असेल, डिमॉनिटायझेशनमुळे असेल, देशोधडीला लागले. त्याच्यामुळे जे प्रोजेक्ट त्यांनी घेऊन ठेवले होते ते बंद पडले. अशा वेळेला सरकारने असा विचार केला की बिल्डर आल्यामुळे ज्या अडचणी येत आहेत त्या दूर जर का करायच्या असतील तर आपण सोसायट्यांनाच एम्पॉवर केलं पाहिजे की स्वतःची सोसायटी स्वतःच रिडेव्हलप करा. ओके. त्याला त्यांनी नाव दिलं सेल्फ रिडेव्हलपमेंट. याच्यामध्ये सोसायट्यांना मुख्य फायदा काय होतो, आज बिल्डर ज्यावेळेला येतो त्यावेळेला तो तेवढी इन्व्हेस्टमेंट करतो,
ऑटोमॅटिकली जेवढी इन्व्हेस्टमेंट तेवढी रिस्क, जेवढी रिस्क तेवढा प्रॉफिट जास्त असला पाहिजे. हे गणित आहे साधं उद्योगाचं. त्याच्यामुळे तो सोसायटीच्या मेंबर्सना एरिया ॲडिशनल कमी देतो आणि स्वतःकडे जास्त घेतो. ते स्वाभाविक आहे, त्यात काहीच चूक नाहीये. सेल्फ रिडेव्हलपमेंटमध्ये काय होतं, हा बिल्डरच निघून गेल्यामुळे त्याची रिस्क, त्याचा फायदा आता हे सगळं सोसायटीच करते. त्याच्यामुळे एंटायरली जो काही ॲडिशनल एरिया तयार होणार आहे त्याच्यावरती मालकी सोसायटीची राहते. मग आता समजा सोसायटीमध्ये 25 मेंबर आहेत आणि तिथे 1000 स्क्वेअर फीट ॲडिशनल तयार होणार आहे एरिया, तर या 1000 पैकी आपण सगळ्यांनी 25 जणांनी 200 फूट वाटून घेऊया, राहिलेला 500 स्क्वेअर फूट मार्केटमध्ये विकूया. असे सगळे परम्युटेशन्स, कॉम्बिनेशन सोसायटीला करता येतात. त्याच्यामुळे सेल्फ रिडेव्हलपमेंट ही सगळ्यात चांगली कन्सेप्ट आहे. पण त्याच्यात अडचणी काय आहेत सेल्फ रिडेव्हलपमेंटमध्ये? एक तर ही कोऑपरेटिव्ह मुवमेंट आहे आणि कोऑपरेटिव्ह मुवमेंटमध्ये एकमेकांवरती सहकार्य जेव्हा आपण म्हणतो तेव्हा एकमेकांना सहकार्य करणं, एकमेकांवरती विश्वास असणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. इथे काय होतं ना, प्रत्येक मेंबर हा वेगळ्या विचाराचा असतो, वेगळ्या बॅकग्राऊंडनी आलेला असतो, त्याची थॉट प्रोसेस वेगळी असते. त्याच्यामुळे ते एकमेकांवरती विश्वास तेवढा तयार होईल की नाही सांगू नाही शकत. दुसरी गोष्ट, सोसायटीच्या वॉचमनचा पगार 100 किंवा 200 रुपयाने वाढवायचा असेल तरी 4 वेळा जनरल बॉडी घेतात. ॲग्री. आणि इथे तर करोडो रुपयाचा व्यवहार करायचा आहे. म्हणजे ट्रस्ट फॅक्टर किती स्ट्रॉंग लागेल. त्यामुळे हा एक मूलभूत, ज्याला लॅकुना म्हणतो ना या सिस्टीम मधला, म्हणजे हा ह्युमन फॅक्टर आहे. सिस्टीम चांगली आहे, कायदा चांगला बनवला, स्कीम चांगली आणली, पण हा जो ह्युमन फॅक्टर आहे तो लक्षात घ्यायला लागतो. दुसरी गोष्ट काय की सेल्फ रिडेव्हलपमेंटसाठी आज अनेक बँका आणि आता सरकारने पण एक वेगळं कॉर्पोरेशन बोर्ड तयार केलंय, हे सेल्फ रिडेव्हलपमेंटसाठी पैसे द्यायला तयार आहेत. पण हे सगळे पैसे हे IOD किंवा IOA ज्याला आपण म्हणतो, एका ठराविक पद्धतीची पहिली परवानगी आल्यानंतर ते मिळतात. ॲग्री. मग याच्या सुरुवातीचा खर्च कोणी करायचा? आणि ते करण्यासाठी सोसायटीकडे कॉर्पस तयार असायला लागतो किंवा मेंबरची पैसे काढायची तयारी असायला लागते. पूर्वी आम्ही काय करायचो, पूर्वी ना जो ॲडिशनल एरिया तयार होणार आहे तो आम्ही प्री लॉन्चमध्ये विकायचो आणि पैसे उभे करायचो. पण आता रेरा आल्यामुळे ते काही करता येत नाही, त्यामुळे सोसायटीलाही ते काही करता येणार नाही. त्याच्यामुळे सुरुवातीचे पैसे कोणी घालायचे ही नेहमी अडचण असते. त्यामुळे ट्रस्ट फॅक्टर आणि सुरुवातीचे पैसे कोणी घालायचे या 2 अडचणी या सेल्फ रिडेव्हलपमेंटमध्ये येतात. आम्ही त्याच्यावरती एक मार्ग असा काढलाय, आम्ही त्याला डेव्हलपमेंट मॅनेजमेंट मॉडेल म्हणतो, DM मॉडेल. म्हणजे एक बिल्डर जे काम करतो तेच सगळं काम हा डेव्हलपमेंट मॅनेजर करेल. मग ते सुरुवातीचे पैसे टाकणं असेल, सुरुवातीच्या परवानग्या आणणं असेल, हे सगळं काम तो करेल. शेवटपर्यंत तो तुमचा हँड होल्डिंग करेल आणि त्याच्या बदल्यात काही फिक्स फी घेईल. वा. त्याच्यामुळे काय होतं की सुरुवातीचे पैसे घालण्याची अडचण बंद होते. सोसायटीच्या कमिटीला जे सगळीकडे धावपळ करायला लागणार होती, परमिशन आणायला, आर्किटेक्टच्या मागे, ह्याच्या मागे, त्याच्या मागे, ती काही करायची गरज नाही. ते सगळं हा डेव्हलपमेंट मॅनेजर करतो. तेव्हा असं आता आपले काही प्रोजेक्ट चालू आहेत. आता एक मुलुंडला एक प्रोजेक्ट चालू आहे सेल्फ रिडेव्हलपमेंटमध्ये. आता आणखी 2 प्रोजेक्ट आम्ही गोरेगाव आणि मलाडला फायनल करतोय. अशा सोसायट्या तयार आहेत. पण ज्या ठिकाणी ना जरा मर्यादित संख्या आहे मेंबरची, जिथे मेंबरचा एकमेकांवर चांगला विश्वास आहे, त्या ठिकाणी मात्र सेल्फ रिडेव्हलपमेंट होऊ शकते. सर, आपण MSME गप्पा मारल्या, रिअल इस्टेट गप्पा मारल्या. सो काही लास्टचे फ्यू क्वेश्चन तर मला एक ऐकायला आवडेल की तुम्ही RSAच्या मुशीतनं तयार झालेले नेशन फर्स्ट ह्या तत्वावर नेहमी जगणारे व्यक्तिमत्व आहात. तर त्याचा तुम्हाला फायदा काय झाला RSAचा तुमच्या पर्सनल लाईफमध्ये, करिअरमध्ये, आणि आज तुम्ही ह्या एवढ्या टप्प्यावर पोहोचला आहात, काय फायदा झाला? जे चांगले संस्कार मिळाले ते सगळे संघामुळे मिळाले. माणसं कशी जोडायची, माणसांकडून कशा चांगल्या पद्धतीने काम करून घ्यायचं, त्याच्यातले स्किल सेट्स कसे ओळखायचे, ह्याचं सगळ्याचं ट्रेनिंग संघातून मिळालं. हजारो लोक चांगली जोडली गेली, जी समर्पित आहेत, जी देशासाठी, समाजासाठी आयुष्यभर देऊन काम करतायत. स्वतःचा कुठलाही संसार केला नाही, नोकरी केली नाही, फक्त समाजकार्यच करतायत. अशी अनेक उदाहरणं समोर बघितल्यामुळे ना ते आदर्श डोक्यात बसलेले आहेत.
त्याच्यामुळे कुठलंही काम चुकीचं करण्याच्या आधी पहिला विचार येतो, अरे ह्यांना काय वाटेल. त्यामुळे आपण असं काम करताच कामा नये. त्यामुळे चांगलं काम, देश समोर ठेवून करायचं काम आणि प्रामाणिकपणे करायचं काम आणि लोकांना बरोबर घेऊन करायचं काम, हे सगळ्या गोष्टी मला संघामुळे वटवृक्ष. मिळाल्या. आणि जे काही थोडं बहुत चांगलं बोलू शकतो, ही संघाची देण आहे. एखादा विषय कसा मांडायचा, तो मुद्देसूद कसा बोलायचा, त्याच्यामध्ये कुठल्या गोष्टीवरती भर द्यायचा, कुठल्यावर नाही द्यायचा, हे लहानपणापासून संघामध्ये आम्हाला छोट्या छोट्या गोष्टीतून शिकवत आले. सो माझा पुढचा प्रश्न तो होता, तुम्ही उत्तर पहिलेच दिलं त्याचं. मी विचारलं होतं की तुमचं वक्तृत्व एवढं चांगलं का, त्याचं उत्तर नाही, तुम्ही मला असं वाटतं वक्तृत्व चांगल्यापेक्षा तुम्ही बोलता ते लोकांना पटतं पटलं. आणि लोकांच्या हृदयात शिरतं का. आणि याच्यासाठी मला भिडे साहेबांची नेहमी आठवण येते. ते म्हणायचे, अजित कितीही डिजिटल मीडिया आला, किती फेसबुक आला, तरी हृदयाला भिडणारी भाषा आणि नजरेला भिडणारी भाषा ना, याच्यातून जो आपलेपणा तयार होतो ना, तो वेगळाच असतो. वा. त्याच्यामुळे हृदयाला भिडणारं तुम्ही बोलता का, आणि ते कृत्रिमपणे नाही बोलायचं, काहीतरी मोठे मोठे डायलॉग मारून नाही बोलायचं, तुमच्या पण आतून आलं पाहिजे. जर तुमच्याच आतून आलं तर समोरच्याच्या हृदयाला भिडतं ते. जर तुम्हीच कृत्रिमपणे बोललात तर लोकांना लक्षात येतं याच्यात कृत्रिमपणा आहे. त्यामुळे जे बोलतो त्याच्यामध्ये पूर्णपणे इन्व्हॉल्व होऊन बोलणं, ते मनापासून बोलणं. म्हणजे कदाचित मी म्हणतो एखाद्या विषयातनं ज्ञान कमी असलं तरी चालेल, पण त्याच्याबद्दलची कमिटमेंट असणं जास्त गरजेचं. त्याच्यामुळे वक्तृत्व चांगलं असण्यापेक्षा ते कुठून येतं, ते नॅचरल आहे का आणि समोरच्याला मनात जातं का. सर, एक लास्ट प्रश्न. आपल्या सर्वांसाठी एक मोठा कस्टमर म्हणजे गव्हर्नमेंट. सो गव्हर्नमेंटचं विजन आहे 2047, मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत. तर ह्यासाठी तुम्ही MSME बिझनेस जे 100 कोटीसाठी तयार होतात किंवा छोटे बिझनेस, काय टिप्स द्याल? सो MSMEला सगळ्यात पहिली गोष्ट काय करायला पाहिजे माहिती आहे, आपले बिझनेसेस हे प्रोसेस ड्रिव्हन करायला लागतील. आपल्या बिझनेसेसमध्ये ग्लोबल स्टँडर्ड्स काय आहेत ह्याचा विचार सतत करायला लागेल. दुसरी गोष्ट एक लक्षात घेतली पाहिजे, गव्हर्नमेंट हा आपला पार्टनर आहे. आज गव्हर्नमेंटनी एवढ्या स्कीम्स आणलेल्या आहेत MSMEसाठी, त्याचा तुम्ही बेनिफिट घेतला पाहिजे आणि तो बेनिफिट त्यातला गव्हर्नमेंटला पास ऑन देखील केला पाहिजे. त्याच्यामुळे सातत्याने नवीन शिकत राहणं, सातत्याने स्वतःची कपॅसिटी बिल्डिंग करणं, सातत्याने चांगली माणसं जोडणं, ग्लोबल विचार करणं, शक्यतो लीन ऑर्गनायझेशन ठेवणं, म्हणजे आपले ओव्हरहेड्स कमी ठेवणं की जेणेकरून आपलं कॉस्टिंग कमी होईल, टेक्नॉलॉजीवर थोडा भर देणं की जेणेकरून आपली प्रोडक्शन एफिशियन्सी वाढेल, ग्लोबल स्टँडर्ड्सना आपण मॅच करू शकू. अशा प्रकारे जर का MSMEने विचार केला तर आपण ग्लोबली चांगले जाऊ शकतो. येस सर, एक फक्त 4 प्रश्न रॅपिड फायर एका वाक्यात. उद्योजकांनी वाचलेले पाहिजे असे एक पुस्तक तुमच्या मते? माझ्या मते 2 पुस्तकं तरी वाचली पाहिजेत. त्यातली 2 काय माझ्या समोर तर अशी 20 पुस्तकं आली लगेच. पण सगळ्यात पहिलं पुस्तक जे मी आग्रहाने सांगेन ते म्हणजे रिच डॅड पुअर डॅड. रॉबर्ट किओस्कीने लिहिलेलं पुस्तक आहे की ज्याच्यामध्ये पैसा 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 तो शिकायचा कसा याचा ॲटिट्यूड तयार करणारं ते पुस्तक आहे. दुसरं पुस्तक आहे 7 हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल. स्टीफन कवीनी लिहिलेलं पुस्तक आहे. मराठीत पण अवेलेबल आहेत, इंग्लिशमध्ये अवेलेबल आहेत. आणि डेल कार्नेगीचं हाऊ टू इन्फ्लुअन्स पीपल अँड हाऊ टू इन्फ्लुअन्स पीपल, मेक फ्रेंड्स अँड हाऊ टू इन्फ्लुअन्स पीपल असं नाव आहे. एक्झॅक्ट नाव सांगतो मी, पण ही 3 पुस्तकं तर फंटॅस्टिक आहेत. सकाळी उठल्यावर पहिली गोष्ट तुम्ही कोणती करता? मेडिटेशन. मराठी उद्योजकांसाठी सर्वात मोठी ताकद? प्रामाणिकपणा. तुमच्या आयुष्यातील सर्वात प्रेरणादायी व्यक्ती? 2 व्यक्ती खूप प्रेरणादायी आहेत. एक छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरे भिडे साहेब. सर, मी तर तुमच्याशी गप्पा मारताना भरपूर एन्जॉय केलं आहे आणि मला तर ही विचारांची, ज्ञानाची आणि एक्सपिरियन्सची मेजवानी एन्जॉय करायला मिळाली. नक्कीच हे जे प्रेक्षक किंवा आज आपली पॉडकास्ट किंवा संवाद जे बघतात ते एन्जॉय करतील. एक असा प्रश्न जो मी तुम्हाला विचारला नाही पण तुम्हाला वाटतं प्रामुख्याने बोललं पाहिजे असं काही आहे? मला असं वाटतं तू सगळ्याच प्रश्न विचारलेस. नाही, तरी पण तुमच्या मतात की नाही लक्ष्मणी हा विचारला नाही आहे पण तुम्हाला सांगायचं आहे? माझा छंद. येस सर, मग तुम्ही सांगू नका. मला गाणी म्हणायला खूप आवडतात, गाणी ऐकायला आवडतात. मी गाणी म्हणतो आणि सॅटर्डे क्लबचे कुठलेही आउटबाउंड सेशन असले, पूर्वीच्या मेंटॉरिंगच्या सेशनच्या कोणालाही विचार, आम्ही खूप धमाल केली गाणी म्हणून. छोटंसं एक कडवत निघता एंड करता
आ चल के तुझे मैं लेके चलूं एक ऐसे गगन के तले जहाँ गम भी ना हो आंसू भी ना हो बस प्यार ही प्यार पले. वा वा वा. सो आज आपण बघितलं एक असं व्यक्तिमत्व ज्यांनी संघाच्या मुशीतनं तयार झालेलं प्रामाणिकपणा, हॉनेस्टी आणि उद्योजकांना काहीतरी वेगळं देण्याचा त्याचा प्रयत्न, आणि आज ते आपल्या 7,000 कुटुंबाचे प्रमुख आहेत. त्यांना मी शुभेच्छा दिल्या आहेत, पण त्यांचा हा 3 वर्षाचा काळाकाळ 5 वर्ष हो, 10 वर्ष हो आणि पुढे वाढत जाऊ ही माझी देवाच्यानी इच्छा, आणि आपल्याला गायडन्स मिळत राहू. नक्कीच तुम्ही पॉडकास्ट बघा, जेणेकरून तुमच्या बिझनेसमधनं तुम्हाला लिडरशिप, नेटवर्किंग आणि मेंटोरिंग कसं केलं पाहिजे शिकायला मिळेल, आणि 100 करोडसाठी कसं तयार करायचं आहे, आणि गव्हर्नमेंटसारख्या मोठ्या क्लायंटला कसं टॅप करायचं हे नक्की मिळेल. सो मी परत एकदा डॉक्टर अजित मारडे सरांचं मनापासून स्वागत करतो. धन्यवाद. थँक्यू सर. धन्यवाद.